This is our first lecture of organic chemistry, and we clear in this lecture the concept of organic chemistry, basic concept of organic chemistry. So stay in touch and subscribe our channel and follow us. So guys, first unit is basic concept of organic chemistry, means basic principle and technique of organic chemistry. And I am Professor Bhagwan Tangri, Director Reflection Classes, Maker. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री नेमकं काय? ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा स्टडी आपल्याला कशासाठी करायचा आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री का महत्वाची? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा स्टडी फक्त आपल्याला आपल्या जे काही 11 किंवा 12 नीट, JEE किंवा MST CET असेल यामध्ये स्कोर करण्यासाठी करायचं नाही, तर आपल्या जीवनामध्ये याच्यानंतर कंटिन्यू आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं काम पडणार आहे आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण त्याच्यासाठी सुद्धा शिकणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे काही टॉपिक शिकणार आहेत. तर इंट्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अदर थिंग्स ऑल्सो. ओके, तर सर्वात पहिले म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे ते कसे फॉर्म झालेले आहेत, कशापासून याच्या जनरेशन झालेले आहे आणि ऑर्गॅनिकची हिस्ट्री काय, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची हिस्ट्री काय. ओके, first is chemistry. Chemistry is a branch of science which deals with study of physical and chemical properties of matter. Okay, physical and chemical properties of matter. जे इनिशियल स्टेजला मॅटरचं जे आपण क्लासिफिकेशन करतो फिजिकल अँड केमिकल फॉर्म मध्ये, मॅटरचं जे क्लासिफिकेशन करतो आपण फिजिकल आणि केमिकल फॉर्म मध्ये, तर फिजिकल आणि केमिकल फॉर्म तर त्याचा आपल्याला यामध्ये स्टडी करायचा. तर सर्वात पहिले फिजिकल कोणत्या स्टेट आहेत? गॅसेस आहेत, लिक्विड आहे आणि सॉलिड आहे. ओके, म्हणजे गॅसेस स्टेटचा स्टडी करणे फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये. ओके, लिक्विड स्टेटचा स्टडी करणे किंवा सॉलिड स्टेटचा स्टडी करणे हे झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज आहेत प्युअर अँड इम्प्युअर कंपाऊंड्स. ओके, तर प्युअर कंपाऊंड्स मध्ये ऍटम्स असतील, एलिमेंट्स असतील, मॉलिक्युल्स असतील आणि कंपाऊंड्स असतील. कंपाऊंडचं फर्दर क्लासिफिकेशन केलं तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये. जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे त्याचा आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा. ओके, व्हॉट डज द वर्ड ऑर्गॅनिक मीन्स? ऑर्गॅनिक मीन्स काय? ओके, ऑर्गॅनिक जो शब्द आहे त्याचा मिनिंग काय ऍक्च्युअल मध्ये? ओके, आणि या ठिकाणी दिलेलं आहे लाईफ. ऑर्गॅनिक कंपाऊंड डिराइव्ह फ्रॉम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, जे काही लाईफ म्हणतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय? जे एवढे काही सजीव प्राणी आहेत. ओके, ऍक्च्युअली जीव जो आहे जीव, ओके, यालाच आपण जनरली काय म्हणतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड कन्सिडर करतो की त्यामध्ये जे काही मिस्टेरियस प्रोसेस आहे. बेर्जेलिस यांनी समोर व्हायटल फोर्स थेरी सांगितली. ओके, डिस्क्वालिफाय कशी झाली किंवा अदर फोर्सेस असतील किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड सजीवांपासूनच फॉर्म करतात की अदर कंपाऊंड पासून पण आपण त्याला जनरेट करतो. या सगळ्या गोष्टींचा स्टडी आपल्याला करायचा आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. तर सर्वात पहिले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर डिराइव्ह फ्रॉम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इनिशियल स्टेटला ज्यावेळेस ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा स्टडी केला त्यावेळेस सांगितलं गेलं की व्हॉट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर एक्सट्रॅक्टेड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इनिशियल फेजला असं सांगितलं गेलं आपल्याला. ओके, समोर आपण काही गोष्टी पाहणार आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या की काय ऑर्गॅनिक केमिस्ट्री नेमकं. इट इज द स्टडी ऑफ कंपाऊंड्स एक्सट्रॅक्टेड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम. असे काही कंपाऊंड्स ओके ज्यांचा आपल्याला स्टडी करायचा आणि ते कंपाऊंड्स कशापासून एक्सट्रॅक्ट केले जातात? लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून एक्सट्रॅक्ट केले जातात. ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग कोणते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत? तर त्यामध्ये काही ज्या कंपाऊंड्स मध्ये ओके कार्बन ऍटम प्रेझेंट आहे अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक compounds. Okay, compounds contain carbon. It show catenation properties. What is catenation property? Catenation is a power to ability form a longest chain of carbon atom. Carbon जी आहे ती longest chain फॉर्म करण्याची जी ability आहे त्या abilityला, त्या पॉवरला आपण काय म्हणतो? catenation power. Okay, it show catenation power, ability of carbon atoms to combine form a longest chain. जी लॉंगेस्ट चेन फॉर्म होते. ओके, कार्बन फक्त 118 एलिमेंट्स पैकी फक्त एकमेव कार्बन असा एलिमेंट्स आहे जो काय करतो रे? कार्बनची लॉंगेस्ट चेन फॉर्म करतो. त्या प्रॉपर्टीजलाच काय म्हणतात? कॅटिनेशन पॉवर. आणि 118 पैकी एकमेव एलिमेंट्स आहे कार्बन ज्यामध्ये ही पॉवर दिलेली आहे. ओके, अदर कंपाऊंड्स मध्ये पाहिजे ज्या प्रमाणात कार्बन ह्या चेन फॉर्म करतो तेवढी चेन अदर कोणताच कंपाऊंड फॉर्म करू शकत नाही. ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, कार्बन केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला आपण काय म्हणतो? अदर कार्बन केमिस्ट्री. ओके, तर या कार्बन केमिस्ट्रीचा आपल्याला स्टडी करायचा. व्हॉट आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणते आहेत? द कंपाऊंड्स विच कंटेन कार्बन. ओके, इनिशियल फेजला ऑर्गॅनिक कंपाऊंडची डेफिनेशन केलेली आहे की ज्या कंपाऊंड्स मध्ये कार्बन प्रेझेंट आहे त्या कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कंपाऊंड्स विच कंटेन कार्बन. ओके,
नेक्स्ट सांगितलेलं आहे काही कंपाऊंड दिलेले आहे, मिथेन दिलेलं आहे, ग्लुकोज दिलेला आहे ना, इथिल अल्कोहोल दिलेलं आहे, कार्बन डायऑक्साईड दिलेलं आहे, कार्बन मोनॉक्साईड दिलेलं आहे, सोडियम कार्बोनेट दिलेलं आहे, सोडियम बायकार्बोनेट दिलेलं आहे. ओके, नंतर अमोनियम सायनेट दिलेलं आहे, सोडियम क्लोराईड दिलेलं आहे, HCl दिलेलं आहे, H2SO4 दिलेलं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड दिलेलं आहे. आपण जर या साईडला पाहिलं तर यामध्ये मिथेन असेल, सोडियम कार्बोनेट असेल, सोडियम बायकार्बोनेट असेल, अमोनियम सायनेट असेल, तर या कंपाऊंड्स मध्ये कार्बन ऍटम प्रेझेंट आहे. ओके, पण मग यांना ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मध्ये आहे ना, कंपाऊंड्स कंटेन कार्बन, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ज्यामध्ये कार्बन आहेत ते ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि दुसरे जे कंपाऊंड्स ज्यामध्ये कार्बन नाही त्यांना आपण काय कन्सिडर केलं, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कन्सिडर केलं. आपण त्यांचं काय केलं, क्लासिफिकेशन केलं. पण जर ऍक्च्युअली यामधले काही जर कंपाऊंड्स तुम्ही पाहिले कोणते, जसे की कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सोडियम कार्बोनेट आहे ना, सोडियम बायकार्बोनेट किंवा अमोनियम सायनेट, या कंपाऊंड्स मध्ये कार्बन प्रेझेंट आहेत. पण ऍक्च्युअली हे जे कंपाऊंड्स आहेत हे ऑर्गॅनिकच्या प्रॉपर्टी शो करत नाही, जे काही ऑर्गॅनिकच्या प्रॉपर्टीज असतात शो करत नाही. पण त्यामध्ये आपल्याला जे सांगितलं की ज्या कंपाऊंड्स मध्ये कार्बन प्रेझेंट आहेत, कंटेन आहेत, ओके, ते कंपाऊंड्स काय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. या ठिकाणी हे ना, हे सगळं रॉंग होतं. मग आता यामध्ये आपण काय केलं, फर्दर याचं क्लासिफिकेशन केलं. बट है ना, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, मेटल कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स, सायनेट्स आर इनऑर्गॅनिक कंपाऊंड थ्रू है ना, थ्रू द कंपाऊंड डू नॉट फॉलो द प्रॉपर्टीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे जे काही कंपाऊंड्स आहेत हे ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज फॉलो करत नाही. ज्या काही आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या आता प्रॉपर्टीज पण आहेत त्या प्रॉपर्टीज फॉलो करत नाही. मग यामुळे काय केलं, हे एक्सेप्शन यामध्ये आलं, त्यामुळे आपण काय केलं, फर्दर क्लासिफिकेशन केलं. आणि फर्दर क्लासिफिकेशन केल्याच्या नंतर त्यांचं जे काही करेक्ट क्लासिफिकेशन आहे त्यामध्ये मिथेन, ग्लुकोज असेल किंवा इथिल अल्कोहोल असेल यांना कन्सिडर केलं आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट किंवा अमोनियम सायनेट हे जे कंपाऊंड्स आहे हे कशामध्ये क्लासिफाय केले आपण, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये. ओके, जसं की सोडियम क्लोराईड आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, H2SO4 आहे. आणि आपल्याला समोर यामध्येच जे काही ओलर आहे, ओलर यांनी काय केलं, हा जो अमोनियम सायनेट आहे या अमोनियम सायनेट पासूनच फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स युरिया हा सिंथेसाइज केला. ओके, कशापासून, अमोनियम सायनेट पासून. ते समोर आपल्याला आहे. सो द करेक्ट क्लासिफिकेशन ऑफ द कंपाऊंड्स इज है ना, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट आर प्रेझेंट इन इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, विच इज नॉट अ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, आपण त्यांचं करेक्ट क्लासिफिकेशन केलं. सेकंड सांगितलेलं आहे की त्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स ते एक्सट्रॅक्टेड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कशाला म्हटलेले, एक्सट्रॅक्टेड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट इज शुगर, ओके, युरिया, स्टडी ऑफ नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सच एज ओके रॉक्स, साल्ट्स है ना, मिनरल्स, अदर कंपाऊंड आहेत हे काय कन्सिडर केले आपण, इनऑर्गॅनिक कंपाऊंड. यांचं आपण क्लासिफिकेशन केलं. एक्सट्रॅक्टेड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे कंपाऊंड्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून एक्सट्रॅक्टेड करतात फ्रॉम प्लांट्स और एनिमल है ना, त्या कंपाऊंड्सला आपण काय म्हटलं, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हटलं. ओके, आता इन 1815 बेर्झिलियस, ओके, बेर्झिलियस यांनी काय केलं, एक थेरी मांडलेली आहे आपल्या समोर की ऍक्च्युअल मध्ये है ना ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कशाला म्हणायचं. ते प्रपोज दॅट अ व्हायटल फोर्स थेरी वाज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, त्यांचं म्हणणं होतं यामध्ये काहीतरी मिस्टिरियस प्रोसेस आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये, त्याला म्हटलं व्हायटल फोर्सेस. ओके, हे जे व्हायटल फोर्सेस आहे हे प्रेझेंट आहे आणि त्यांनी ही थेरी मांडली, व्हायटल फोर्स थेरी. आणि हे कंपाऊंड कोणी मांडली, बेर्झिलियस यांनी इन 1815 मध्ये. ओके, व्हायटल फोर्स थेरी. पण नंतर काय झालं, आफ्टर दॅट 1828 ओलर यांनी काय केलं की फर्स्ट कंपाऊंड जो आहे ओके युरिया तो सिंथेसाइज केला. फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड युरिया फ्रॉम द इनऑर्गॅनिक कंपाऊंड, कोणता, अमोनियम सायनेट. अमोनियम सायनेट पासून कशाचं फॉर्मेशन केलं, अमोनियम सायनेट जो आहे हा अमोनियम सायनेट, अमोनियम सायनेट पासून कशाचं फॉर्मेशन केलं, अमोनियम सायनेट हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. जस्ट आपण क्लासिफिकेशन केलं ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मध्ये. तर अमोनियम सायनेट हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जरी त्यामध्ये कार्बन प्रेझेंट असेल तर. मग यामध्ये रिअरेंजमेंट रिएक्शन करून कशाचं फॉर्मेशन केलं, NH2 C डबल बॉन्ड हो NH2 है ना, कशाचं फॉर्मेशन केलं, युरियाचं फॉर्मेशन केलं. आणि युरिया हा जो आहे हा फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे विच इज सिंथेसाइज इन लॅब मध्ये जो सिंथेसाइज केला. आणि कशापासून सिंथेसाइज केला, फ्रॉम इनऑर्गॅनिक कंपाऊंड, कोण, अमोनियम सायनेट. ओके, अमोनियम सायनेट पासून हा कंपाऊंड सिंथेसाइज केला. ओके, मग हा कंपाऊंड सिंथेसाइज केल्यामुळे जे काही व्हायटल फोर्स थेरी आहे ती काय झाली, डिस्प्रूव्ह झाली. ओके, त्यामध्ये सांगितले जे मिस्टिरियस फोर्सेस आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून एक्सट्रॅक्शन केलेले. ओके, हे जे काही हे काय झालं थोडंसं ओके डिस्प्रूव्ह झालं बाय ओलर. ओके, ओलरनं ते काय केलं, डिस्प्रूव्ह केलं. आणि नंतर फर्दर काय केलं, इन 1845 ओके वॉल्स यांनी काय केलं, फर्स्ट कंपाऊंड सेकंड कंपाऊंड सिंथेसाइज केलं ऍसिटिक ऍसिड
फ्रॉम इट्स एलिमेंट, त्यांच्या एलिमेंट्स पासून ऍसिटिक ऍसिडचं फॉर्मेशन केलं. त्याच्यानंतर परत आहे ना बर्थलॉट यांनी काय केलं, मिथेनचं फॉर्मेशन केलं, मिथेन सिंथेसाइज केला. ओके, आफ्टर दॅट मग हे जे आहेत ज्या काही गोष्टी आहेत ह्या काय झाल्या या ठिकाणी डिस्प्रूव्ह झाल्या. यावर काही एमसीक्यू दिलेले आहेत है ना. फर्स्ट दिलेले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर एक्सट्रॅक्टेड फ्रॉम, कशापासून एक्सट्रॅक्ट करतात ऑर्गॅनिक कंपाऊंड. फर्स्ट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सेकंड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, थर्ड आहे अर्थ क्रस्ट अँड फोर्थ आहे सी. ओके, लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून एक्सट्रॅक्ट करतात की नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून एक्सट्रॅक्ट करतात. आन्सर आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर एक्सट्रॅक्टेड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे फर्स्ट सिंथेसाइज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स युरिया वाज ऑब्टेन फ्रॉम. युरिया कशापासून ऑब्टेन करतात. ओके, कोणी ऑब्टेन केला युरिया, कोणी केला ऑब्टेन, ओलर यांनी है ना. 1815 मध्ये ओलर यांनी युरियाचं फॉर्मेशन केलं लॅब मध्ये. ओके, आणि कशापासून फॉर्मेशन केलं, अमोनियम सायनाइड, अमोनियम सायनेट, अमोनियम नायट्रेट, ऑल ऑफ दिस. ओके, मुलं या ठिकाणी कन्फ्युज होतात. अमोनियम सायनाइड आणि अमोनियम सायनेट मध्ये युरियाचं फॉर्मेशन कशापासून झालेलं आहे, अमोनियम सायनेट पासून झालेलं आहे. नेक्स्ट आहे ना इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री का शिकायची, सगळ्यात महत्वाची गोष्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड शिकायला लागलो आपण. ओके, मॅजिक ऑफ कार्बन शिकायला लागलो, कार्बनचं काही मॅजिक आहे ते आपण शिकायला लागलो. मॅजिक ऑफ कार्बन मीन्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, मिस्टेरियस लाईफ ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. या ऑर्गॅनिक कंपाऊंडची एक मिस्टेरियस लाईफ आहे, चमत्कारिक लाईफ आहे, ती आपल्याला यामध्ये शिकायची. पण का शिकणं इम्पॉर्टंट आहे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं. काय सांगितलं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्याला फक्त 11-12 मध्ये नीट, जेडब्ल्यू किंवा सीईटी मध्ये मार्क घेण्यासाठी नाही, तर आपल्या लाईफ मध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्या शिकायला भेटणार आहेत. ओके, लाईफच्या रिलेटेड आपण जे एव्हरीडे लाईफ मध्ये ज्या गोष्टी आपण आहे ना पाहतो, ज्याचं यूज करतो आपण है ना, तर त्या सगळ्या गोष्टी कशा एक्सट्रॅक्ट होतात, कसं फॉर्मेशन होतं आहे ना, त्या कंपाऊंड कुठून येतात हे सगळे कंपाऊंड. ओके, यांचं फॉर्मेशन कसं होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कोण शिकवतं, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवते. ओके, नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. काय इम्पॉर्टन्स आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, तर फर्स्ट दिलेले ऑर्गॅनिक कंपाऊंड आर युज्ड इन फर्स्ट, कशामध्ये यूज करतात, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज मध्ये. ओके, जर आपण विचार करा दैनंदिन जीवनामध्ये आपण दररोज डेली लाईफ मध्ये काही बिमार पडतो, काही औषधी आपल्याला घ्यावं लागतात. ओके, तर या सगळी मेडिसिन वगैरे जे हे सगळं कुठे फॉर्म होतं रे, आहे ना फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज मध्ये. आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कशाचा यूज केला जातो, तर या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा यूज केला जातो. अल्कोहोल असतील, फिनॉल असेल, इथर असेल, अल्डिहाइड असेल है ना, कार्बोक्सिलिक ऍसिड असेल, हे जे वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे यांचा यूज कुठे करतात, या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज मध्ये करतात. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये डेली लाईफ मध्ये ओके आपण थोडेसे बिमार पडतो, आजारी असतो, तर ते जे काही आहे आपल्याला कव्हर करण्यासाठी जे काही मेडिसिन घ्यावं लागतात, त्या सगळ्या मेडिसिन या ऑर्गॅनिक कंपाऊंड पासूनच फॉर्म होतात किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स यामध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज मध्ये युटिलाइज करतात. सेकंड आहे ओके पेट्रोलियम इंडस्ट्रीज. आता आपण पाहिलं असेल सध्या जे काही युद्ध परिस्थिती चालू होती, तर त्यावेळेस आपल्या भागामध्ये पेट्रोल किंवा डिझेलचा जो काही तुटवडा जाणवला, त्यावेळेस आपलं जे दैनंदिन जीवन आहे थोडंसं काय झालं होतं, डिस्टर्ब झालं होतं. कशामुळे, कारण पेट्रोल डिझेलची आपल्याला कमतरता भासली होती. ओके, त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर रांगा होत्या. या सगळ्या गोष्टी ओके जे आपल्याला भेटतात आपल्या दैनंदिन जीवनावर, म्हणजे जर यामधली एखादी जरी गोष्ट कमी जास्त झाली तर आपल्या दैनंदिन जीवनावर कोणताही इम्पॅक्ट होतो हे आता जस्ट तुम्ही अनुभवलेलं आहे. ओके, त्याची काही पेट्रोलियम इंडस्ट्री असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, एलपीजी असेल, केरोसिन असेल, ऑइल असतील. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठून भेटतात, पेट्रोलियम इंडस्ट्रीज मधून भेटतात. आणि त्याचं फॉर्मेशन करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक कंपाऊंडचा यूज होतो. ओके, थर्ड दिलेलं आहे ना डाईज इंडस्ट्रीज, म्हणजे काही पेंट्स वगैरे असतील, डाईज असतील आहे ना, आपली पेन मध्ये जी आपण यूज करतो ते इंक असेल, किंवा आपल्याला दररोज प्रिंटिंग मटेरियल भेटतं. ओके, जे काही टेस्ट असतील आपल्या ह्या, हे प्रिंट करण्यासाठी ज्या काही इंक वगैरे यूज करतात प्रिंटरमध्ये, ह्याच्या सगळ्या आहेत है ना, ह्या फॉर्मेशन साठी सगळ्यात इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक कंपाऊंडचा यूज होतो. ओके, डाईज इंडस्ट्रीज मध्ये असेल, ओके नेरोलॅक वगैरे असेल, नोवेलो कंपाऊंड असतील, बाकीचे काही कंपाऊंड असतील ते पण यूज करतात. इंडिका वगैरे असेल तर ते युटिलाइज करतात. ओके, इंडिगो, ॲझोडाईज ऍटसेट्रा है ना, हे जे सगळे कंपाऊंड्स आहेत ओके हे डाईज इंडस्ट्रीज मध्ये युटिलाइज करतात है ना. म्हणजे आपण जे काही हेअर डाय वगैरे लावतो, ती हेअर डाय पण याच्यापासूनच फॉर्म होते. ओके, पॉलिमर इंडस्ट्रीज म्हणजे आपण जे काही दोरे युटिलाइज करतो, नायलॉनचे दोरे असतील, जे काही फिशिंग नेट्स वगैरे असेल, किंवा आहे ना आपल्या घरामध्ये आपण जी काही जाळी वगैरे युटिलाइज करतो, हिरवी नेट वगैरे वापरतो. ओके, आपण जे काही साडी वगैरे बनवतो, किंवा आहे ना आपले जे काही ड्रेस वगैरे आहेत, किंवा आपण जे काही घरी बाजारला जाण्यासाठी आपण जे काही बॅग्स वापरतो, या सगळ्या ज्या आहेत ते कशापासून फॉर्म होतात रे, पॉलिमर इंडस्ट्रीज मध्ये पॉलिमर्स पासून फॉर्म होतात. ओके, रोप्स असतील, किंवा आपल्या घरी जी रील वगैरे युटिलाइज करतात है ना,
ती सिलाई मशीनसाठी जी रील युटिलाइज करतात ती पण, हे सगळे जे कंपाऊंड्स आहेत ते कशापासून फॉर्म होतात तर पॉलिमर इंडस्ट्रीज मध्ये फॉर्म होतात. ओके, तर त्या पॉलिमर इंडस्ट्रीज मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचा यूज होतो, त्यापासूनच त्याचं फॉर्मेशन होतं. जसं फिनॉल असेल है ना, हेक्झाइथिलीन डायमाइन असेल, ओके, हे जे कंपाऊंड्स आहे किंवा ईडीटी असतील, हे जे कंपाऊंड्स आहे हे कंपाऊंड्स यामध्ये बरेचसे प्रमाणात कंपाऊंड्स युटिलाइज करतात. बॅकेलाइट्स वगैरे असतील, नायलॉन 6 असेल, नायलॉन 6 असेल, नायलॉन 612 असतील, हे जे काही कंपाऊंड असतील, ऍडेपिक ऍसिड असेल किंवा अमाइन्स असतील, म्हणजे वेगवेगळे कार्बोक्सिलिक ऍसिड असेल, फिनॉल असेल, या कंपाऊंड्स पासूनच याचं फॉर्मेशन करतात. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप इम्पॉर्टंट आहे. पॉलिमर साठी असेल किंवा प्लास्टिक इंडस्ट्रीज मध्ये जे काही प्लास्टिकच्या बॉटल्स आपण युटिलाइज करतो, पॉलिथिन बॅग्स वगैरे युटिलाइज करतो, ओके, है ना, ते रबर वगैरे युटिलाइज करतो, ते सगळं कुठून फॉर्म होतं रे, प्लास्टिक इंडस्ट्रीज. आणि ही प्लास्टिक इंडस्ट्रीज वर्क करते केव्हा, जर यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स युटिलाइज केले तर. म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मोस्ट इम्पॉर्टंट कंपाऊंड्स आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला खूप महत्व आहे. ओके, 6 नंबरला दिलेले कॉस्मेटिक इंडस्ट्रीज, बरोबर आहे. आता मुलींना माहिती आहे सर्वांना कॉस्मेटिक इंडस्ट्रीज काय आहे. तुम्हाला जे काही मेकअप करण्यासाठी जे काही साहित्य लागतं, ओके, तुमची जेवढे काही कॉस्मेटिक्स असतील, ओके, पावडर असेल, ना मेकअपचं जे सामान असेल, ते सगळं जे, ओके, ते कॉस्मेटिक्स, तर ते सगळं मेकअपचं सामान कशापासून फॉर्म होतं, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पासून फॉर्म होतं. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडचा त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. ओके, तर ते पण आपल्याला पाहिजे तर ते कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये शिकायला भेटतं, है ना. जे काही परफ्युम्स असतील, क्रीम्स असतील, टॅल्कम पावडर असेल, ओके, वेगवेगळे पावडर असतील, है ना, ह्या सगळ्या ज्या आहेत या सगळ्या पावडर जिथे फॉर्म होतात ते कॉस्मेटिक इंडस्ट्रीज. आणि विदाऊट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ही कॉस्मेटिक इंडस्ट्रीज वर्क करू शकत नाही. म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. फूड इंडस्ट्रीज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ना. आपण म्हणतो आपल्या ज्या काही प्रायमरी थिंग्स आहेत, ओके, ज्या प्रायमरी नीड्स आहेत आपल्या, ओके, तर त्या प्रायमरी नीड्स कोणत्या, अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यापैकी अन्न असतील, वस्त्र असेल किंवा निवारा असेल, तिघांसाठी पण हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इम्पॉर्टंट आहे. पण आपण अन्नाशिवाय जिवंत राहू शकत नाही. ओके, त्यामुळे अन्न जे आहे ना, म्हणजे फूड इंडस्ट्रीज असेल तर ती फूड इंडस्ट्रीज मध्ये जे काही फूड्स आहेत किंवा त्याला प्रिझर्व करण्यासाठी जे काही कंपाऊंड्स युटिलाइज करतात, तर मॅक्झिमम कंपाऊंड्स हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. ओके, जे आपल्याला फूड इंडस्ट्रीज मध्ये पण पाहिजे. सोबत कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन, स्वीटनिंग एजंट, फ्लेवरिंग ऑफ एजंट, ओके, सॅक्रिन्स असेल आणि एलिटेम असेल, एस्पार्टेम असतील, कोल्ड्रिंक्स मध्ये जे काही शुगर युटिलाइज करतात ते शुगर आहे ना, किंवा अदर कार्बोहायड्रेट्स असतील, ग्लुकोज असेल, फ्रुक्टोज असेल, जे काही असतील, है ना, अॅमिलोज असेल, अॅमिलोपेक्टिन्स असतील, है ना, प्रोटीन्स असतील वेगवेगळे, है ना. त्यानंतर जे काही स्वीटनिंग एजंट सांगितले मी तुम्हाला, वेगवेगळे फ्लेवर्स वगैरे जे असतील, है ना, जे कोल्ड्रिंक्स मध्ये युटिलाइज करतात फ्लेवर, हे सगळे जे कंपाऊंड्स आहेत, ओके, हे कंपाऊंड्स कशापासून बनवतात रे, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पासून बनवतात आणि फूड इंडस्ट्रीज मध्ये युटिलाइज करतात. तर ते फर्टिलायझर इंडस्ट्रीज, ओके, जे काही आपण पाहतो आपल्या शेतीसाठी जे काही फर्टिलायझर लागतं, तर हे जे सर्व फर्टिलायझर आहे, हे फर्टिलायझर आपल्याला कुठून भेटतं, तर आपल्याला ते पण कुठून भेटतं, युरिया. युरिया आपण पाहिला, ओलर यांनी युरियाचं फॉर्मेशन केलं अमोनियम सायनाइड पासून, तर हे युरिया पण आपण आपल्या शेतीसाठी युटिलाइज करतो. ओके, किंवा अदर जे फर्टिलायझर असतील ते पण आपण शेतीसाठी युटिलाइज करतो. हे फर्टिलायझर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पासूनच फॉर्मेशन करतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्यासाठी खूप इम्पॉर्टन्स आहेत. ओके, त्याच्यानंतर दिलेले टेक्सटाईल इंडस्ट्रीज. आता तुम्ही पाहिलं असेल टेक्सटाईल इंडस्ट्रीज, ऑलरेडी पॉलिमर्स मध्ये आपण पाहिलं, पण टेक्सटाईल इंडस्ट्रीज जरी पाहिलं तर आपले कापड्स असतील, बॅग्स असतील, है ना, जे काही आपले कापड असतील ते सगळे जे आहेत ना ते टेक्सटाईल इंडस्ट्रीज मध्ये बनवतात. ओके, नायलॉन फायबर, टेरेलिन फायबर, नॅचरल आणि सिंथेटिक फायबर, है ना, म्हणजे आपण ऑलरेडी ते रूप मध्ये पाहिलं अगोदर पॉलिमर इंडस्ट्रीज मध्ये. पॉलिमर इंडस्ट्रीचाच हा एक पार्ट आहे टेक्सटाईल इंडस्ट्रीज. ओके, तर टेक्सटाईल इंडस्ट्रीज मध्ये पण हे कंपाऊंड्स युटिलाइज करतात. नंतर हे सोप इंडस्ट्रीज, जे काही डिटर्जंट असतील, केक असतील, पेशवा असतील, है ना, शॅम्पू वगैरे असतील, है ना, हँडवॉश वगैरे असतील, हे जे सगळे कंपाऊंड फॉर्म होतात, तर यामध्ये पण बऱ्याचशा कंपाऊंड्स मध्ये अल्कोहोल वगैरे युटिलाइज करतात. तर त्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचा इम्पॉर्टंट रोल आहे. तर हे सगळे कंपाऊंड्स फॉर्म होण्यासाठी पण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, त्यामुळे ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आपल्याला एक सेपरेट स्टडी या ठिकाणी करायचा. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स खूप महत्वाचे आहे हे आपल्याला समजतं. कुठे आहे ना, तर इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. चला तर मग आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय हे आपण पाहू. ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ हायड्रोकार्बन अँड डेरिव्हेटिव्ह. जे काय हायड्रोकार्बन आहेत, ओके, हायड्रोकार्बन आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह, त्यांच्यापासून फॉर्म होणारे जे कंपाऊंड्स आहेत, या कंपाऊंडचा आपल्याला स्टडी करायचा. आता काय आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर न्यूमरस इन नंबर ड्यू टू, ओके, आता या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला एक वेगळ्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत.
ओके, आणि ह्या प्रॉपर्टी जनरली कार्बनच्या, कारण आपण काय म्हणतो हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन आणि त्याची व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी त्यासोबत कोण असतं, हायड्रोजन. कार्बन हायड्रोजनचं एक कॉम्बिनेशन असतं आणि या कार्बन हायड्रोजन पासूनच आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकायला भेटते. म्हणजे कार्बनचा हा इम्पॉर्टंट रोल यामध्ये. ओके, तर त्याच्या काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, जवळपास 118 एलिमेंट्स आहेत. ओके, पण त्यापैकी कार्बनला थोडस वेगळं आहे ना, वेगळं सांगितलेलं आहे. तर वेगळं का सांगितलेलं आहे? ओके, कार्बनला एक ओके, ऑर्गॅनिक हाय कॅटनेशन कार्बन एबिलिटी. कार्बन मध्ये काय आहे? हाय कॅटनेशन कार्बन एबिलिटी. व्हॉट इज कॅटनेशन कार्बन एबिलिटी? आता तुम्ही पाहिलं असेल लास्ट इयर म्हणजे तुम्ही 10th मध्ये असतो त्यावेळेस तुम्ही कार्बन कंपाऊंडचा स्टडी केला. ओके, कार्बन एक युनिट होती तुम्हाला कार्बन कंपाऊंड नावाचं 10वी मध्ये, तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल कार्बनची एक कॅटनेशन पॉवर आहे. ओके, कार्बनची कॅटनेशन पॉवर आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल, मल्टिपल आहे ना, बॉन्ड मल्टिप्लिसिटी असेल, किंवा त्यामध्ये जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये ग्राउंड स्टेट असेल, एक्साइटेड स्टेट असेल, या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीज मध्ये कार्बनला थोडंसं आहे ना वेगळं त्यामध्ये दाखवलेलं आहे, बाकीच्या एलिमेंट पेक्षा थोडंसं वेगळं दाखवलेलं आहे. त्यामुळेच त्यामध्ये एक मिस्टिरियस प्रोसेस, त्यामध्ये एक पॉवर आलेली आहे आणि त्यांनी या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं फॉर्मेशन केलेले. पहा, हाय कॅटनेशन कार्बन एबिलिटी. हाय कॅटनेशन कार्बन एबिलिटी मीन्स काय की कार्बन कार्बन काय करतं, लॉंगेस्ट चेनचं फॉर्मेशन करतं. हाय कार्बन कार्बन बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, कार्बन टेट्राव्हॅलन्सी. ओके, कंपाऊंड्स एक्झिबिट आयसोमेरिझम, कार्बन एक्झिबिटिंग बॉन्ड मल्टिप्लिसिटी. ओके, म्हणजे त्यांच्या काही ठराविक प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. काय प्रॉपर्टी दिलेल्या आहेत की कार्बन काय करतो, कार्बन कार्बन सोबत एक लॉंगेस्ट चेनचं फॉर्मेशन करतो. सेकंड थिंग, कार्बन काय करतो है ना, लॉंगेस्ट चेनचं फॉर्मेशन करणं, त्या ऍबिलिटीलाच काय म्हणतात रे, त्या ऍबिलिटीलाच म्हणतात है ना कॅटनेशन पॉवर. म्हणजे कार्बन कार्बन काय करू शकतो, एक लॉंगेस्ट चेनचं फॉर्मेशन करू शकतो. सेकंड दिलेले हाय कार्बन कार्बन बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. हाय कार्बन कार्बन बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. ते काय दिलेले कंपाऊंड्स एक्झिबिटिंग आयसोमेरिझम आणि कंपाऊंड्स एक्झिबिटिंग बॉन्ड मल्टिप्लिसिटी. आता बॉन्ड मल्टिप्लिसिटी काय आहे, त्याच्यामध्ये तो सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्डचं पण फॉर्मेशन करतो. ओके, हे पॉईंट काय होतं, कार्बन कार्बन काय करतो, कार्बन कार्बन जी कार्बनची चेन फॉर्म करतो, ही जी चेन आहे लॉंगेस्ट, नंबर ऑफ कार्बनची एक लॉंगेस्ट चेन यामध्ये फॉर्म होऊ शकते. नंबर ऑफ कार्बनची एक लॉंगेस्ट चेन यामध्ये फॉर्म होऊ शकते. ही जी चेन फॉर्म होते या चेन फॉर्मेशनलाच काय म्हणतो आपण रे, लॉंगेस्ट चेनचं फॉर्मेशनलाच काय म्हणतो, कॅटनेशन प्रॉपर्टीज. या प्रॉपर्टीजला आपण म्हणतो कॅटनेशन प्रॉपर्टीज. यामध्ये कार्बन कार्बनची एक लॉंगेस्ट चेन फॉर्म होते. सेकंड प्रॉपर्टीज आहे की यामध्ये बॉन्ड मल्टिप्लिसिटी. बॉन्ड मल्टिप्लिसिटी म्हणजे काय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड फॉर्म करतो, कार्बन कार्बन डबल बॉन्डचं फॉर्मेशन होतं. या ठिकाणी कार्बन कार्बन काय होतं, ट्रिपल बॉन्डचं पण फॉर्मेशन होतं. मग ही जी टेंडन्सी आहे या टेंडन्सीलाच काय म्हणतात, बॉन्ड मल्टिप्लिसिटी. आणि काही कंपाऊंड्स आहे की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. फॉर एक्झाम्पल C5H12 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, पण यांचे स्ट्रक्चर फॉर्म होतात. काही स्ट्रक्चर फॉर्म होतात है ना, न्यू एन स्ट्रक्चर फॉर्म होतात, काही आयसो स्ट्रक्चर फॉर्म होतात. CH3 CH CH3 ओके, CH2 आणि CH3 आयसो स्ट्रक्चर फॉर्म होतात. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C5H12, पण यामध्ये एक लिनियर स्ट्रक्चर आहे, एक ब्रँच स्ट्रक्चर आहे. या टाइपची यामध्ये स्ट्रक्चर पण काय होतात, फॉर्म होतात. The ability of carbon atom to form 4 bond is known as tetravalency. जे काही कार्बन कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करतो त्याला काय म्हणतो आपण, टेट्राव्हॅलन्सी. आता त्यामध्ये पण दोन टाइप आहेत, एक ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट. ओके, नंतर एक्झिबिटेड टेट्राव्हॅलन्सी कार्बन फॉर्म. आता त्या टेट्राव्हॅलन्सी मध्ये कार्बन काय करतो, बॉन्ड मल्टिप्लिसिटी फॉर्म करतो. मल्टिप्लिसिटी म्हणजे काय, कार्बन काय करतो, डबल बॉन्ड फॉर्म करू शकतो. ऑल 4 सिंगल बॉन्ड, तो एक तर चार बॉन्ड फॉर्म करू शकतो वेगवेगळे. ओके, सिंगल बॉन्ड किंवा 2 डबल बॉन्ड. एका साईडला कार्बन कार्बनचे काय असणार आहे, डबल बॉन्ड असणार आहे. म्हणजे कार्बन असणार आहे, या साईडला डबल बॉन्ड, या साईडला डबल बॉन्ड है ना, दोन्ही साईडला कार्बन डबल बॉन्ड म्हणजे 4 बॉन्ड फॉर्म करतो. किंवा 1 डबल बॉन्ड 2 सिंगल बॉन्ड, एक डबल बॉन्ड फॉर्म करतो आणि एक सिंगल बॉन्ड फॉर्म करतो. ट्रायगोनल प्लेनर स्ट्रक्चर असते. 1 ट्रिपल बॉन्ड 1 सिंगल बॉन्ड, एका साईडला 3 बॉन्ड, एका साईडला 1 बॉन्ड. या टाइपचं स्ट्रक्चर पण तो फॉर्म करू शकतो. ओके, म्हणजे 1 ट्रिपल बॉन्ड या म्हणतात बॉन्ड मल्टिप्लिसिटी. ओके, म्हणजे टेट्राव्हॅलन्सी मध्ये तो वेगवेगळे बॉन्ड फॉर्म करतो. सिंगल बॉन्ड असेल, डबल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल. ओके, त्यानंतर एक ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. शेवटच्या व्हॅलन्स सेल मध्ये त्याच्या 4 इलेक्ट्रॉन असतात. तर ते 4 इलेक्ट्रॉन, एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे ही झाली पेअर. आणि पी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे, पी मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे. ओके, एक्साइटेड स्टेट मध्ये काय होतं, जो एस मधला 1 इलेक्ट्रॉन आहे तो पी मध्ये जातो
पी झेड मध्ये जातो. मग एस मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आणि पी मध्ये 3 अनपेड इलेक्ट्रॉन. मग 4 अनपेड इलेक्ट्रॉन होतात शेवटच्या ऑर्बिटल मध्ये. हे कोणत्या स्टेट मध्ये फॉर्म करतो तो? एक्साइटेड स्टेट मध्ये. तर एक्साइटेड स्टेट मध्ये कार्बन किती बॉन्डचं फॉर्मेशन करतो? 4 बॉन्डचं फॉर्मेशन करतो. हे जे कार्बन 4 बॉन्डचं फॉर्मेशन करतो यालाच आपण काय म्हटलेलं आहे? ओके, एक्साइटेड स्टेट. यालाच काय म्हटलेलं आहे? एक्साइटेड स्टेट. हा पॉइंट आपण थोडासा एक्सप्लेन करू. आता ग्राउंड स्टेट मध्ये आणि एक्साइटेड स्टेट मध्ये काय होतं पहा. जी ग्राउंड स्टेट असते, ओके, या ग्राउंड स्टेट मध्ये काय असतं? 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात अपवर्ड अँड डाऊनवर्ड. नंतर 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात अपवर्ड अँड डाऊनवर्ड. आणि 2p असतं, हे असतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, यामध्ये एक अपवर्ड आणि दुसरा अपवर्ड आहे 2p मध्ये. ही झाली ग्राउंड स्टेट मध्ये. शेवटच्या ऑर्बिटल मध्ये आहे ना किती इलेक्ट्रॉन्स आहेत रे? 2 अनपेड इलेक्ट्रॉन शेवटच्या ऑर्बिटल मध्ये. मग हे जे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत हेच काय करतात? बॉन्डचं फॉर्मेशन करतात. म्हणजे या ठिकाणी एक्झाम्पल कोणतं आहे? कार्बन ऑक्सिजन 2 बॉन्डचं फॉर्मेशन करतं आणि या ठिकाणी याच्याकडे 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे ही जी पेअर आहे ही लोन पेअर इलेक्ट्रॉन म्हणून कन्सिडर करते आणि हे 2 काय करतात रे? डबल बॉन्डचं फॉर्मेशन करतात. कोणासोबत? ऑक्सिजन सोबत. आणि एक्साइटेड स्टेट मध्ये काय होतं? एक्साइटेड स्टेट मध्ये म्हणजे आपण जे काही रेग्युलर स्टडी करतो असतो, ओके, काही जे असेल, फॉर एक्झाम्पल आता तुमची उद्या टेस्ट आहे सरांनी सांगितली, ओके, क्लास टेस्ट आहे आणि तुम्हाला सरांनी सांगितलं की रविवारी तुमची क्लास टेस्ट आहे 3 दिवसानं 4 दिवसानं आणि तुम्हाला 3 युनिट दिलेले अभ्यास करण्यासाठी. तुम्ही काय म्हणता? सर नाही, माझ्याकडून 3 युनिटचा स्टडी होत नाही, एकच युनिट ठेवा. मग सर एकच युनिट ठेवतात. रविवारी टेस्ट तुम्ही तेवढे सिरियस बनत नाही. पण जर समजा बोर्डचा टाइम टेबल आला आणि तुम्हाला सांगितलं की आता तुमची नेक्स्ट वीक मध्ये एक्झाम आहे, त्यावेळेस तुम्ही असं म्हणता का? नाही सर, माझं प्रिपरेशन नाही झालं आणि 16 युनिट कधी करणार मी? एक काम करा ना, 5 युनिट ठेवा, 6 युनिट, असं म्हणता का तुम्ही? नाही, तुम्ही त्यावेळेस एक्साइटेड असता की अरे आता आपली एक्झाम आहे ना, एक एक्साइटमेंट असते आपल्या एक्झामची. आणि त्यावेळेस तुम्ही काय करता की जे काही 16 युनिट आहे हे तुम्ही 1-2 दिवसात पूर्ण रिवाइज करता. म्हणजे तुमची जी पॉवर आहे, ओके, जी काही गेन करण्याची पॉवर आहे, ओके, ती काय होते? थोडीशी फास्ट होते आणि तुम्ही पूर्ण सिलेबस जो आहे त्या पूर्ण सिलेबसला एक रिवाइज करता, एक रिव्हिजन देता. ओके, ती जी स्टेट आहे त्याला म्हणतो आपण एक्साइटेड स्टेट. घरी एखादा प्रोग्राम असेल आपल्या तर आपण पटापट काम करतो आणि आपल्याला मम्मीने जर एखाद्या दिवशी पाणी जरी सांगितलं तर आपण पाणी देत नाही किंवा आपली बॅग आणली की फेकून देतो, है ना, कुठेही सामान फेकून देतो, आपण ते कामं करत नाही. पण एखाद्या दिवशी जर आपल्या घरी पाहुणे वगैरे आले तर आपण पटापट मम्मीचे ते कामं पण ऐकायला लागतो. म्हणजे त्या दिवशी आपण थोडेसे एक्साइटेड झालेलो असतो की आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. ओके, एखादा प्रोग्राम असेल काही तर त्याला म्हणतात एक्साइटेड स्टेट. सेम कार्बन पण तसंच करतो, तो असतो एक्साइटेड फॉर्म मध्ये. जे 1s मधले इलेक्ट्रॉन असतात ते ऍज इट इज असतात, पण हे जे सेकंड ऑर्बिटल असतं या सेकंड ऑर्बिटल मधले हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ओके, सेकंड ऑर्बिटल मधले, तर ते एस मधला इलेक्ट्रॉन काय होतो? हा जो एस मधला इलेक्ट्रॉन आहे 2s मधला इलेक्ट्रॉन, ओके, तो एक इलेक्ट्रॉन एस मधला कुठे ट्रान्सफर होतो? पी मध्ये. हा एक इलेक्ट्रॉन कुठे ट्रान्सफर होतो? पी मध्ये. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एस आणि पी नावाचे दोघं भाऊ असतात. एस आणि पी नावाचे दोघं भाऊ असतात. याला 2 मुलं असतात, याला 2 मुलं असतात. सॉरी, याला 3 मुलं असतात, याला एकच मुलगा असतो. एसला 1 मुलगा असतो आणि पी ला 3 मुलं असतात. आणि यांचे वडील काय करतात? यांच्याकडे शेती असते 4 एकर. मग त्याचे वडील काय करतात? 2 एकर शेती एसला देतात आणि 2 एकर शेती पीला देतात. पण पीला 3 मुलं असतात आणि एसला एकच मुलगा असतो. ओके, मग आता हा मुलगा काय करतो? है ना, याला 1 एकर शेती भेटत नाही, शिकतो चांगलं, पण काय त्याचं बॅड लक, तो घरी यावं लागतं त्याला, आहे ना, त्याला नोकरी वगैरे लागत नाही, मग त्याच्याकडे शेती नसते करायला. मग थोडासा तो भावनिक होतो. ओके, त्याला टेन्शन, दादा काय करायला लागतं. पण त्याच्या काकाचा त्यामध्ये जीव असतो. मग ते काका काय करतात? त्यांच्या नावाची 1 एकर शेती त्याला देऊन देतात. ओके, काही अडचण नाही. ते मोठ्या भावाला म्हणतात, दादा तुला 3 मुले, तू 3 एकर शेती देऊ, मी 1 एकरच घेतो. म्हणजे त्याची स्वतःची जी 1 एकर शेती असतो ती त्याला देतो. ओके, असं खूप रिअरली होतं. ओके, म्हणून यामध्ये एक देवांनी पॉवर दिलेली आहे, कॅटनेशन पॉवर कार्बनला. त्याच्या मागे रिझनच हे. म्हणजे एस मधला 1 इलेक्ट्रॉन काय केला रे? त्याने पी ला ट्रान्सफर केला. आणि आता जर आपण त्याच्या शेवटच्या ऑर्बिटल मध्ये पाहिलं तर शेवटच्या ऑर्बिटल मध्ये 4 अनपेड इलेक्ट्रॉन जनरेट झाले. काय झाले? 4 अनपेड इलेक्ट्रॉन जनरेट झाले. हे जे 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत हेच अनपेड इलेक्ट्रॉन कशाचं फॉर्मेशन करतात? टेट्रा व्हॅलेन्सीचं फॉर्मेशन करतात. आणि कार्बन काय करतो? तर त्याची टेट्रा व्हॅलेन्सी जनरेट करतो. म्हणजे तो 4 बॉन्डचं फॉर्मेशन करतो. फॉर एक्झाम्पल मिथेन किंवा जे काही हायड्रोकार्बन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह आहे, या सगळ्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन काय करतो? 4 बॉन्डचं फॉर्मेशन करतो. तर ही झाली ग्राउंड स्टेट आणि सेकंड झाली एक्साइटेड स्टेट. ओके, आणि या एक्साइटेड स्टेटमुळेच बॉन्ड मल्टिप्लिसिटी, म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल,
ओके, कार्बन कार्बन 4 सिंगल बॉन्ड फॉर्म करू शकतो, किंवा कार्बन काय करू शकतो, एका साईडला डबल बॉन्ड, एका साईडला डबल बॉन्ड. ओके, दोन्ही साईडला कार्बन कार्बन डबल बॉन्ड पण फॉर्म करू शकतो, किंवा एका साईडला डबल बॉन्ड आणि एका साईडला 2 सिंगल बॉन्ड असं पण फॉर्म करू शकतो, किंवा कार्बन काय करू शकतो, या साईडला ट्रिपल बॉन्ड आणि एका साईडला सिंगल बॉन्ड हे पण फॉर्मेशन करू शकतो. म्हणजे सर्व 4 बॉन्ड काय सिंगल, किंवा दोन्ही साईडला 2 डबल बॉन्ड आहेत, किंवा एक डबल बॉन्ड 2 सिंगल बॉन्ड, किंवा एक ट्रिपल बॉन्ड एक सिंगल बॉन्ड, असं बॉन्ड मल्टिप्लिसिटी कार्बन जनरेट करू शकतो. ओके, याला म्हणतात बॉन्ड मल्टिप्लिसिटी. सिंगल बॉन्ड, both side double bond, and one side double bond, and other 2 sides single bond, one side triple bond and other side single bond. असं वेगवेगळं स्ट्रक्चर कार्बन जनरेट करू शकतो. यालाच म्हणतात बॉन्ड मल्टिप्लिसिटी. यालाच काय म्हणतात, बॉन्ड मल्टिप्लिसिटी. ओके, तर आता आपल्याला पाहिजे कार्बनच्या काही प्रॉपर्टीज पाहिजे, की कोणत्या प्रॉपर्टीज कार्बन मध्ये आहेत. आपल्याला त्या प्रॉपर्टीज शिकायच्या या ठिकाणी, की कार्बनला या सगळ्यांपेक्षा वेगळं काय आहे, तर कार्बन काय करतो, मल्टिप्लिसिटी कशी फॉर्म करतो. तर या मल्टिप्लिसिटी मध्ये म्हणजे जे काही सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड आहे, तर यामध्ये कार्बन 3 फॅमिली जनरेट करतो. हायड्रोकार्बन फॉर्म होतात 3. कोणते, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे ओके, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. तर त्याच्या काही समजा फॉर एक्झाम्पल यामध्ये काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. फर्स्ट ओके, अल्केन. फर्स्ट आहे अल्केन, त्याचा हायब्रिडेशन. तर अल्केन मध्ये कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करतो, आणि 4ही जे बॉन्ड असतात हे असतात सर्व कोणते बॉन्ड असतात, सिग्मा बॉन्ड असतात. ओके, तर सिग्मा बॉन्ड असतात, 4 सिग्मा बॉन्ड असतात. एक असतो एस आणि 3 असतात पी मध्ये, तर sp3 हायब्रिडेशन फॉर्म होतं. कार्बन कार्बनची जी बॉन्ड लेंथ आहे ती असते 1.54 एंगस्ट्रॉम, आणि कार्बन हायड्रोजनची जी बॉन्ड लेंथ आहे ही असते 1.09 एंगस्ट्रॉम, आणि त्यांचा जो शेप आणि बॉन्ड अँगल आहे टेट्राहेड्रल शेप असतो, आणि त्याचा बॉन्ड अँगल असतो 109 डिग्री 28 सेकंद. ओके, 28 मिनिट. ओके, तर हा त्याचा बॉन्ड अँगल असतो 109 28. ओके, टेट्राहेड्रल अँगल. सेकंड फॅमिली आहे अल्किन फॅमिली, की यामध्ये कार्बन कार्बन काय असतो, डबल बॉन्ड प्रेझेंट असतो, आणि यामध्ये जे हायब्रिडायझेशन फॉर्म होतं ते कोणतं होतं, sp2. हे sp2 हायब्रिडेशन फॉर्म करतं. यामधला जो बॉन्ड अँगल असतो 1.34 एमस्ट्रॉंग, त्याचा बॉन्ड अँगल असतो 1.34 एमस्ट्रॉंग, आणि कार्बन हायड्रोजनची जी बॉन्ड लेंथ असते ही असते 1.08 एमस्ट्रॉंग, थोडीशी कमी होते. ओके, कशापेक्षा, अल्केन पेक्षा. अल्केन मध्ये बॉन्ड अँगल आणि बॉन्ड लेंथ ही दोघांमध्ये पण थोडी थोडी काय होते, कमी होते, आणि बॉन्ड अँगल जो असतो तो असतो ट्रायगोनल प्लेनर शेप, आणि 120 डिग्री त्याचा बॉन्ड अँगल असतो. म्हणजे 120 तिघांमध्ये अँगल सेम असतो. तिसरा हायड्रोकार्बन आहे अल्काइन. अल्काइन म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. तिसरा हायड्रोकार्बन फॉर्म होतो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. त्यामध्ये हायब्रिडायझेशन जे असतं ते असतं sp. कोणतं हायब्रिडेशन असतं, sp हायब्रिडेशन. कार्बन कार्बन जो बॉन्ड असतो हा असतो 1.20 एमस्ट्रॉंग है ना. कार्बन कार्बन बॉन्ड का असतो 1.20 एमस्ट्रॉंग. कार्बन हायड्रोजन बॉन्ड लेंथ जी असते 1.06 एमस्ट्रॉंग. कार्बन हायड्रोजनची जी बॉन्ड लेंथ आहे ही असते 1.06 एमस्ट्रॉंग, आणि त्याचा जो शेप आहे हा लिनियर फॉर्म होतो. लिनियर शेप फॉर्म होतो, एका साईडला ट्रिपल बॉन्ड एका साईडला सिंगल बॉन्ड, त्यामुळे लिनियर शेप फॉर्म होतो, आणि त्याचा जो अँगल असतो हा असतो 180 डिग्री. किती असतो, 180 डिग्री. ओके, आपल्याला यामध्ये पाहायचं. मग हे जे काही बॉन्डचं फॉर्मेशन होतं तर हे 2 टाईप मध्ये बॉन्डचं फॉर्मेशन होतं. फर्स्ट असतं सिग्मा बॉन्ड आणि सेकंड असतो पाय बॉन्ड. तर सिग्मा बॉन्ड जे हे जे ओव्हरलॅपिंग आहे सिग्मा बॉन्डचं हे होतं कोएक्सियल ओव्हरलॅपिंग. सिग्मा बॉन्ड आता स्ट्रॉंग असतो थोडासा देन पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड कोएक्सियल ओव्हरलॅपिंग. फॉर एक्झाम्पल हा आहे ना, हे जे ओव्हरलॅपिंग आहे माझ्या हातांचं हे काय झालं, एकमेकांवर ओव्हरलॅप व्हायला लागली. ओके, हे झालं सिग्मा बॉन्ड कोएक्सियल ओव्हरलॅपिंग. आणि हे जर पाहिलं तर खालचा ऍक्सिस वेगळा वरचा ऍक्सिस वेगळा, हे साईडला धडका लागली. फॉर एक्झाम्पल आपला समृद्धी महामार्ग आहे. ओके, त्यावर 2 लेन मध्ये 2 व्हेकल चालल्या आणि त्या एकदम जवळ आल्या आणि एकमेकांना टच झाल्या त्या. तर त्या 2 लेन त्यांचे वेगवेगळे आहेत, दोन्ही लेन वेगवेगळे आहेत, पण ते एकमेकांना टच झाल्या साईडला, तर त्याला म्हणतात साईड. जास्त काही घासणार नाही, एकमेकांना टच होतील, थोडं साईडला घासेल. ओके, त्याला म्हणतात पाय बॉन्ड. साईड वे ओव्हरलॅपिंग, साईडला ओव्हरलॅप व्हायला लागल्या त्या, एकमेकांवर नाही. पण जर समजा एखाद्या खेड्यात चाललो आपण, सिंगल रोड आहे आणि 2 व्हेकल एकदम समोरासमोर आल्या, एकाच रोडवर येणारी आणि जाणारी एकाच रोडवर आहे, एकाच लेनवर आहे, असं जर आलं तर त्या समोरासमोर धडकणार. ती जी स्ट्राईक असेल, तिचा तो जो ऍक्सिडेंट असेल खूप डेंजर असेल. ओके, समोरासमोर, तर त्याला म्हणतात कोएक्सियल ओव्हरलॅपिंग, एकाच ऍक्सिसवर ओव्हरलॅपिंग. आता त्यामध्ये जे काही सिग्मा बॉन्ड आहे ते सिग्मा बॉन्ड मध्ये वेगवेगळे ऑर्बिटल असतात, जसं की आपण पाहतो पिरियोडिक टेबल मध्ये एस पी डी एफ. ओके, तर एस ऑर्बिटल असेल, पी ऑर्बिटल असेल, डी ऑर्बिटल असेल, एफ ऑर्बिटल असेल, तर हे काय करतात, बॉन्ड पार्टिसिपेट करतात.
ओके, कार्बन 4च बॉन्ड फॉर्म करतो, त्यामुळे आपल्याला एसपी हायब्रिडायझेशन पाहिजे फक्त. एस ऑर्बिटल काय, पी ऑर्बिटल काय, याचा आपल्याला स्टडी करायचा सध्या. तर आपण पाहणार आहे सिग्मा बॉन्ड इज फॉर्म बाय लिनियर ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल इज हायब्रिड ऑर्बिटल. त्याला म्हणतात हायब्रिड ऑर्बिटल, ऍटॉमिक ऑर्बिटल. हे काय होतं रे, है ना, लिनियर ओव्हरलॅपिंग म्हणतात. ते काय म्हणतात, लिनियर ओव्हरलॅपिंग, त्यालाच म्हणतात कोएक्सियल ओव्हरलॅपिंग. ओके, समोरासमोर ओव्हरलॅप होणे त्याला म्हणतात कोएक्सियल ओव्हरलॅपिंग. यामध्ये कोएक्सियल ओव्हरलॅपिंग होतं. आणि सेकंड आहे, ओके, दुसरं जे पाय बॉन्ड इज फॉर्म बाय लॅटरल ओव्हरलॅपिंग ऑफ प्युअर ऍटॉमिक ऑर्बिटल. लॅटरल ओव्हरलॅपिंग किंवा त्याला म्हणतात साइडवे ओव्हरलॅपिंग. ओके, पाय बॉन्डचं जे फॉर्मेशन आहे हे साइडवे ओव्हरलॅपिंग होतं, है ना, किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग म्हणतात त्याला. ओके, तर त्याला म्हणतात टाइप ऑफ. आता यामध्ये पहा, ओके, आपण पाहू पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्डचं फॉर्मेशन कसं होतं. तर जे काही एस ऑर्बिटल आहे ना, एस ऑर्बिटल हे काय करतात रे, है ना, वेगवेगळ्या टाइपचे ऑर्बिटल आहेत. फर्स्ट आहे एस ऑर्बिटल आणि एस ऑर्बिटल, या ओव्हरलॅपिंगला म्हणतात एस ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग. दुसरं असतं एस ऑर्बिटल पी ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग, आणि तिसरं असतं पी ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग. तर हे एस ओव्हरलॅपिंग, एसपी ओव्हरलॅपिंग आणि पीपी ओव्हरलॅपिंग, हे तीनही ओव्हरलॅपिंग काय करतात रे, तर हे तीनही ओव्हरलॅपिंग सिग्मा बॉन्डचं फॉर्मेशन करतात. एस पण सिग्मा बॉन्ड फॉर्म करू शकतो, एसपी पण सिग्मा बॉन्ड फॉर्म करू शकतो, पीपी पण सिग्मा बॉन्डचं फॉर्मेशन करतात. ओके, एस फक्त एकाच बॉन्डचं फॉर्मेशन करतो, पी 3 बॉन्डचं फॉर्मेशन करतो पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल 5 बॉन्डचं फॉर्मेशन करतो, एफ ऑर्बिटल है ना 7 बॉन्डचं फॉर्मेशन करतो. या एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात, डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन असतात आणि एफ मध्ये 14 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, पण आपल्याला फक्त एसपी ऑर्बिटलचा स्टडी करायचा सध्या तरी. ओके, म्हणजे आपण 4 बॉन्डचा स्टडी करणार. आता त्यामध्ये बॉन्डचं फॉर्मेशन कधी होतं, एक लक्षात ठेवा, सिंपल सांगायचं म्हणजे कसं ओळखायचं, जो पण पहिला बॉन्ड फॉर्म होईल त्याला सिग्मा बॉन्ड म्हणायचं. आणि पहिला बॉन्ड फॉर्म झाल्यावर त्यावर जे काही ओव्हरलॅप होतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा कार्बन आहे, याने पहिला बॉन्ड फॉर्म केला, हा सिग्मा बॉन्ड असणार आहे. याच्यानंतर याने दुसरा बॉन्ड फॉर्म केला, हा पाय बॉन्ड असणार आहे. याच्यानंतर याने ट्रिपल बॉन्डचं फॉर्मेशन केलं, हा पाय बॉन्ड असणार आहे. जेवढे बॉन्ड ओव्हरलॅप होतात त्यामधला पहिला बॉन्ड काय असतो, सिग्मा. बाकीचे सगळे जे ओव्हरलॅप होतात त्या बॉन्डला साइडवे ओव्हरलॅपिंग म्हणतात आणि त्या बॉन्डला आपण पाय बॉन्ड कन्सिडर करू शकतो. ओके, ट्रिपल बॉन्ड मध्ये पहिला बॉन्ड सिग्मा असतो, दुसरा पाय असतो, तिसरा पाय असतो. डबल बॉन्ड जर असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर असेल तर त्यामधला पहिला जो असतो तो सिग्मा असतो आणि दुसरा जो असतो तो असतो पाय. आणि कार्बन कार्बन जर ट्रिपल बॉन्ड असेल तर पहिला सिग्मा, दुसरा पाय, तिसरा पाय. हे सिंपल लक्षात ठेवण्यासाठी. पण हे ओव्हरलॅपिंग ऍक्च्युअली होतं कसं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं. त्यामध्ये एस ऑर्बिटल ओव्हरलॅप होऊ शकतात, एसपी ऑर्बिटल ओव्हरलॅप होऊ शकतात किंवा पीपी ऑर्बिटल ओव्हरलॅप होऊ शकतात. एस ऑर्बिटल जे हे ओव्हरलॅप होत असताना हे नॉन डायरेक्शनल ऑर्बिटल आहे. कसं आहे, नॉन डायरेक्शनल ऑर्बिटल. म्हणजे एस ऑर्बिटलचा जो शेप आहे हा सर्क्युलर आहे. ओके, आता या सर्कल मध्ये आपण याची डायरेक्शन सांगू शकतो का, याचं हेड कोणतं आहे, टेल कोणतं आहे, आपण सांगू शकतो का, नाही. आपल्याला या एस मध्ये सर्कल मध्ये आपल्याला त्याचं हेड आणि टेल सांगता येत नाही. ते यामध्ये असतं सर्कल, हा फर्स्ट आणि हा सेकंड, ते यामध्ये ओव्हरलॅपिंग होतं. हे जे ओव्हरलॅपिंग आहे याला म्हणतात एस ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग. याला काय म्हणतात, एस ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग. दुसरं जे एस पी मध्ये, तर हे झालं एस, हा नॉन डायरेक्शनल आहे, पण पी हा डायरेक्शनल आहे. ओके, पी ऑर्बिटल काय, डायरेक्शनल ऑर्बिटल आहे. पी मध्ये झालं हे. ओके, या टाइपचं ओव्हरलॅपिंग झालं समजा पी मध्ये. ओके, हे झालं हेड आणि हे झालं टेल. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे एका ऍक्सिसवर आहेत, एका ऍक्सिसवर आहे. हे जरी पाहिले तर हे एका ऍक्सिसवर आहे. आता हे कसं जरी केलं तर सेमच ऍक्सिस राहणार आहे. ओके, हे एका ऍक्सिसवर आहे आणि यांचं या ठिकाणी ओव्हरलॅपिंग झालं. जेवढं जास्त ओव्हरलॅपिंग एसपी ऑर्बिटल मध्ये किंवा एसएस ऑर्बिटल मध्ये जेवढं जास्त ओव्हरलॅपिंग तेवढा बॉन्ड काय बनतो, स्ट्रॉंग बनतो. मोर ओव्हरलॅपिंग बॉन्ड बिकम स्ट्रॉंग. ओके, बॉन्ड तेवढा स्ट्रॉंग बनतो. आता जर आपण पीचं जर पाहिलं, पीपी ऑर्बिटल, तर पीपी ऑर्बिटल मध्ये काय होतं रे, दोन्ही ऑर्बिटल काय डायरेक्शनल आहेत. ओके, हा झाला फर्स्ट कंपाऊंड. ओके, आणि हा झाला सेकंड कंपाऊंड. ओके, आता यामध्ये हे जे दोन आहेत पीपी ऑर्बिटल, हा पी ऑर्बिटल आणि हा पी ऑर्बिटल, दोन काय झाले, ओव्हरलॅप झाले. हा जो ओव्हरलॅपिंग पार्ट आहे ना, हे झालं त्यांचं ऑर्बिटल, हे दोन पार्ट ओव्हरलॅपिंग झाले. पण आपण जर पाहिलं तर हे काय आहेत, सेम ऍक्सिसवर ओव्हरलॅपिंग झालेले आहे. एस ऑर्बिटल असेल किंवा एसपी ऑर्बिटल असेल किंवा पीपी ऑर्बिटल असेल, हे काय झालेले आहेत, एका ऍक्सिसवर ओव्हरलॅप झालेले आहेत.
या ऑर्बिटलला, या ओव्हरलॅपिंगला म्हणतात, काय म्हणतात? सिग्मा बॉन्डिंग. काय म्हणतात? सिग्मा बॉन्डिंग. याला म्हणतात सिग्मा बॉन्डिंग ओव्हरलॅपिंग. हे सिग्मा बॉन्ड ओव्हरलॅपिंग आहे. आणि यामध्ये काय होतं, दुसरं जे ओव्हरलॅपिंग होतं, ओके, तर त्याला म्हणतात पाय ओव्हरलॅपिंग. हे सगळे सिग्मा बॉन्ड आहेत. हा झाला सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा. ओके, दुसरं जे ओव्हरलॅपिंग आहे ते ओव्हरलॅपिंग आहे साइड वे ओव्हरलॅपिंग. ओके, फॉर एक्झाम्पल हे जर तुम्ही हा पाहिला तर याचा ऍक्सिस वेगळा आहे, हा पाहिला तर याचा ऍक्सिस वेगळा आहे. ओके, आणि या ठिकाणी हे ओव्हरलॅप झालेले आहेत, या ठिकाणी हे ओव्हरलॅप झालेले. हा ऍक्सिस वेगळा आहे. पॅरलल ऍक्सिस वर दोघं ओव्हरलॅप व्हायला लागले. म्हणजे समोर तुम्हाला जर सांगितलं मी की समृद्धी महामार्गावर 2 लेनवर 2 व्हेकल चाललेले आहेत आणि त्या शेजारी शेजारी आल्या जवळपास, त्यामुळे त्या घासल्या एकमेकांना, तर ते डॅमेज कमी असेल. पण एकमेकांच्या समोरून आलं तर ते डॅमेज जास्त असेल. हे पहा, एकमेकांच्या समोरासमोर येत आहेत, हे समोरासमोर ओव्हरलॅपिंग होत आहे. याला म्हणतात ओके सिग्मा बॉन्ड. याला म्हणतात सिग्मा बॉन्ड, याला म्हणतात सिग्मा बॉन्ड. आणि याला काय म्हणतात रे? पाय बॉन्ड. हे झालं पाय बॉन्ड ओव्हरलॅपिंग. या दोन कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. ओके, आपल्या समोर केमिकल बॉन्डिंग मध्ये पण या कन्सेप्ट पाहिजेत. ओके, पण या ठिकाणी आपण समजून घेतल्या सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. ओके, समोर आता आपण पाहू टाइप ऑफ कार्बन ॲटम. आता टाइप ऑफ कार्बन ॲटम काय रे? ओके, कार्बनचे कोणकोणते टाइप आहेत तर त्यामध्ये दिलेले टाइप ऑफ कार्बन. आता टाइप ऑफ कार्बन मध्ये प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन आणि क्वाटर्नरी कार्बन दिलेलं आहे. ओके, प्रायमरी कार्बन कशाला म्हणायचं? जो कार्बन ऍडजसंट एकाच कार्बनला कनेक्टेड आहे. जो कार्बन ऍडजसंट एकाच कार्बनला कनेक्टेड आहे त्या कार्बनला म्हणायचं प्रायमरी कार्बन. जो ऍडजसंट 2 कार्बनला कनेक्टेड आहे, जो ऍडजसंट 2 कार्बनला कनेक्टेड आहे त्याला काय म्हणायचं? सेकंडरी कार्बन. जो ऍडजसंट 3 कार्बनला कनेक्टेड आहे, जो ऍडजसंट 3 कार्बनला कनेक्टेड आहे त्याला म्हणायचं क्वाटर्नरी कार्बन ॲटम. ओके, आणि जो ऍडजसंट 4 कार्बनला कनेक्टेड आहे, किती कार्बनला कनेक्टेड आहे तो? 4 कार्बनला, त्याला म्हणायचं क्वाटर्नरी कार्बन ॲटम. कार्बन आणि हायड्रोजनचे टाइप पाहिजे आपल्याला. ओके, मग आता या ठिकाणी पहा, हा जो कार्बन आहे हा कार्बन ऍडजसंट डायरेक्टली, हा कार्बन डायरेक्टली एकाच कार्बनला कनेक्टेड आहे, याला म्हणायचं प्रायमरी कार्बन ॲटम. कार्बन ॲटम विच इज डायरेक्टली कनेक्टेड टू ओनली 1 कार्बन ॲटम इज नोन एज प्रायमरी कार्बन ॲटम. and the hydrogen which is directly connected to primary carbon atom. The hydrogen which is directly connected to primary carbon atom is known as प्रायमरी हायड्रोजन ॲटम. जे हायड्रोजन प्रायमरी कार्बनला कनेक्टेड आहे त्यांना प्रायमरी हायड्रोजन म्हणायचं. ओके, हा कार्बन जो आहे हा ऍडजसंट 2 कार्बनला कनेक्टेड आहे. ओके, हा कार्बन कितीला कनेक्टेड आहे? 2 कार्बनला, त्यामुळे या कार्बनला काय म्हणायचं? सेकंडरी कार्बन ॲटम. ओके, म्हणजे आणि या ठिकाणी हा कार्बन ऍडजसंट 3 कार्बनला कनेक्टेड आहे म्हणून याला काय म्हणायचं? टर्शरी कार्बन ॲटम. हा कार्बन एकालाच आहे म्हणून हा प्रायमरी झाला. हा कार्बन ऍडजसंट 4 कार्बनला कनेक्टेड आहे म्हणजे हा झाला क्वाटर्नरी. क्वाटर्नरीचे ऑलरेडी 4 बॉन्ड ऍडजसंट कार्बनला आहे, आता त्याच्याकडे एक्स्ट्रा बॉन्ड आहेत का? नाही, त्याच्याकडे एक्स्ट्रा बॉन्ड नाही, म्हणून या कार्बनला म्हणतो आपण क्वाटर्नरी. आणि हा क्वाटर्नरी कार्बनकडे हायड्रोजन नसतात, म्हणजे मुख्यमंत्र्याचे कार्यकर्ते नसतात है ना. आमदाराकडे गेले की आमदाराचे कार्यकर्ते सोबत येतात, खासदाराकडे गेले खासदाराचे कार्यकर्ते सोबत येतात, सरपंचाकडे गेले त्यांचे कार्यकर्ते सोबत येतात, मंत्री आला की खासदार आमदार सरपंच सर्व पळत येतात, त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते पण येतात. त्यामुळे आहे ना मंत्र्याकडे कार्यकर्ते नसतात, म्हणजे कार्बनकडे क्वाटर्नरी कार्बनकडे काय ना हायड्रोजन नसतात. तो क्वाटर्नरी कार्बनला प्रायमरी येतो, सेकंडरी येतो, टर्शरी येतो, सर्व येतात, म्हणजे ऑटोमॅटिकली त्यांचे हायड्रोजन पण त्यांच्यासोबत येतात. ओके, म्हणजे हा कार्बन 4 कार्बनला कनेक्टेड आहे म्हणून क्वाटर्नरी. हा एकाच कार्बनला कनेक्टेड आहे प्रायमरी, हा 3 कार्बनला कनेक्टेड आहे टर्शरी, हा 2 कार्बनला कनेक्टेड आहे सेकंडरी, हा एकाच कार्बनला कनेक्टेड आहे प्रायमरी. ओके, आणि प्रायमरी कार्बनला जे हायड्रोजन कनेक्टेड त्याला प्रायमरी हायड्रोजन म्हणतात, जे सेकंडरी कार्बनला कनेक्ट त्याला सेकंडरी हायड्रोजन म्हणतात, जे टर्शरी कार्बनला कनेक्टेड त्याला टर्शरी हायड्रोजन कन्सिडर करतात. ओके, तर ही झाली कार्बनचे आणि हायड्रोजनचे टाइप. ओके, कार्बन टाइप अँड हायड्रोजन टाइप. पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड आपण पाहिला, त्याचं ओव्हरलॅपिंग कसं होतं ते पाहिलं. ओके, कोएक्सियल ओव्हरलॅपिंग काय, साइडवे ओव्हरलॅपिंग काय, ओके, म्हणजे लॅटरल ओव्हरलॅपिंग काय किंवा लिनियर ओव्हरलॅपिंग काय. त्याच्यानंतर टाइप ऑफ कार्बन ॲटम, प्रायमरी कार्बन ॲटम है ना. प्रायमरी कार्बन ॲटम, कार्बन इज बॉन्डेड टू अनदर कार्बन, अनदर एका कार्बनला बॉन्डेड आहे त्याला म्हणायचं प्रायमरी हायड्रोजन. हायड्रोजन अटॅच टू दी प्रायमरी कार्बन, प्रायमरी कार्बनला जो हायड्रोजन अटॅच आहे त्याला प्रायमरी हायड्रोजन म्हणतात है ना. सेकंडरी कार्बन, कार्बन इज बॉन्डेड टू दी अनदर 2 कार्बन ॲटम, 2 कार्बनला जर कनेक्टेड असेल सेकंडरी कार्बन म्हणतात. सेकंडरी हायड्रोजन इज अटॅच टू दी सेकंडरी कार्बन, सेकंडरी कार्बनला जो हायड्रोजन कनेक्टेड आहे त्याला सेकंडरी हायड्रोजन म्हणतात. टर्शरी कार्बन ॲटम, जो कार्बन ऍडजसंट 3 कार्बनला कनेक्टेड आहे
त्याला टर्शरी म्हणायचं. ओके, आणि जे हायड्रोजन टर्शरी कार्बनला कनेक्टेड आहे त्यांना टर्शरी हायड्रोजन म्हणायचं. ओके, क्वाटर्नरी कार्बन, कार्बन इज बॉन्डेड टू अनदर 4 कार्बन एटम इज नोन ॲज क्वाटर्नरी, आणि क्वाटर्नरी हायड्रोजन नसतो. स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, कम्प्लीट स्ट्रक्चर. ओके, कम्प्लीट स्ट्रक्चर कसं आहे तर हे झालं इथेनचं स्ट्रक्चर, कार्बनला 3 हायड्रोजन कनेक्टेड आहेत. ओके, इथेन स्ट्रक्चर. जर आपण पाहिलं अल्किनचं इथिनचं स्ट्रक्चर, तर इथिनच्या स्ट्रक्चरला हे 2 हायड्रोजन आहेत, हे 2 हायड्रोजन आहेत. कार्बन कार्बन मध्ये काय रे, डबल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. जर आपण अल्काईनचं स्ट्रक्चर पाहिलं है ना, आता हे जे मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेले CH3 किंवा CH2 डबल बॉन्ड CH2, तर याला म्हणतात कंडेन्स स्ट्रक्चर फॉर्म्युला. काय म्हणतात, कंडेन्स स्ट्रक्चर फॉर्म्युला. हे कोणत्या फॉर्म मध्ये लिहितात, मॉलिक्युलर फॉर्म मध्ये लिहितात. फक्त जे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड आहेत तेच रिप्रेझेंट करायचे, बाकीचे फक्त ऍटम सोबत सोबत लिहायचे, असे वेगळे बॉन्डिंग सेपरेट दाखवायचे नाही. म्हणजे तुम्ही अगोदर जर पाहिला असेल पहिल्या स्ट्रक्चर मध्ये, ओके, हा कम्प्लीट स्ट्रक्चर फॉर्म्युला, तर यामध्ये सेपरेट दाखवलेले सर्व. हायड्रोजन कार्बन पण डॅश दाखवलेला आहे. ओके, कार्बन कार्बन मध्ये पण डॅश दाखवलेला आहे, डबल बॉन्ड मध्ये डॅश दाखवलेला आहे, हायड्रोजन सेपरेट दाखवलेले आहे. पण आता जर तुम्ही कंडेन्स स्ट्रक्चर मध्ये पाहिले तर कंडेन्स स्ट्रक्चर मध्ये CH3 असा मधात बॉन्ड नाही दाखवला, इथे डबल बॉन्ड आहे म्हणून दाखवला तो, किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर तो पण नाही दाखवला तरी चालतो. बॉन्ड लाईन फॉर्म्युला, आता बॉन्ड लाईन फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, याची आपल्याला नॉमेनक्लेचरच्या वगैरे बॉन्ड लाईन फॉर्म्युला पण वर्क करतो. तर हे जे C4H10 दाखवलेलं आहे हे जे स्ट्रक्चर आहे, तर 4 कार्बन आहेत, 4 कार्बन, तर 4 कॉर्नर आपल्याला शो करता आले पाहिजे. लाईनचे 4 कॉर्नर शो करायचे, 1 2 3 आणि 4. हा झाला बॉन्ड लाईन फॉर्म्युला C4H10 चा. ओके, जे काही ब्युटेन स्ट्रक्चर दिलेले त्याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला 1 2 3 4. प्रत्येक कॉर्नरला काय करतात ते एक एक कार्बन कन्सिडर करतात. फॉर एक्झाम्पल आता हे स्क्वेअर काढलेले आहे. ओके, हे जे स्क्वेअर काढलेले यामध्ये काय येतात 1 2 3 4 आहे ना, 4 कॉर्नर आहेत. हे 4 कॉर्नर आहेत म्हणून याला काय म्हणतात सायक्लोब्युटेन. हे सायक्लिक आहे आणि 4 कॉर्नर आहेत, 4 कॉर्नर म्हणजे ब्युटेन, आणि सायक्लिक आहे म्हणून सायक्लोब्युटेन. तर ते सायक्लोब्युटेनचं स्ट्रक्चर आहे ना. त्याच्यानंतर दिलेले 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, वेज अँड डॅश फॉर्म्युला. ओके, तर आता हे जे दाखवलेले वेज अँड डॅश फॉर्म्युला म्हणजे आपल्याला जर एखादं कार्बनचं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर शो करायचं असेल तर सॉलिड वेज दाखवतात. जो काही फ्रंटचा बॉन्ड आहे तो शो करण्यासाठी आहे ना सॉलिड वेज असतं, आणि जो बॅक साईडचा असतो त्याला डॅश वेज म्हणतात है ना, तो बॅक साईडचा बॉन्ड शो करतो है ना. नंतर न्यूमॅन प्रोजेक्शन. ओके, न्यूमॅन प्रोजेक्शन, आता इथेनचं स्ट्रक्चर दाखवायचं असतं न्यूमॅन प्रोजेक्शन मध्ये तर ते या पद्धतीचं शो करतात. ओके, बॅक साईडला एक कार्बन आहे, फ्रंट साईडला एक कार्बन आहे. हे सर्कल रिप्रेझेंट करायचं की याच्या बॅक साईडला पण एक आणि फ्रंट साईडला एक. ओके, आणि या 3 जे दाखवलेले आहेत हे लाइनिंग, या 3 लाइनिंग म्हणजे बॅक साईडचे 3 हायड्रोजन आहेत आणि हे जे 3 लाइनिंग आहे हे फ्रंट साईडचे 3 हायड्रोजन आहेत. ओके, आता यामध्ये काही MCQ क्वेश्चन विचारलेले आपल्याला. वाज द फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड सिंथेसाइज, कोणता. ओके, ऍसिडिक ऍसिड, युरिया, मिथेन आणि इथेन. फर्स्ट टॉपिक आपण जो शिकलो त्यावर फर्स्ट क्वेश्चन आलेला आहे ना. वाज द फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड सिंथेसाइज, कोणता कंपाऊंड से जो ऑर्गॅनिक कंपाऊंड फर्स्ट सिंथेसाइज केला गेलेला आहे फ्रॉम इनऑर्गॅनिक कंपाऊंड, कोणता आहे तो मग युरिया. ओके, ऑप्शन नंबर सेकंड क्वेश्चन आहे युरिया वाज सिंथेसाइज बाय, कोणी सिंथेसाइज केला. फर्स्ट दिलेले ओलर, सेकंड दिलेले कॉल्फ है ना, बर्थलॉट आणि बेर्झेलियस. तर युरियाचं फॉर्मेशन कोणी केलं युरियाचं फॉर्मेशन बेर्झेलियस. ओके, ओलर, कॉल्फ, बर्थलॉट कोणी केलं. तर फर्स्ट है ना युरियाचं फॉर्मेशन केलं ओलर यांनी है ना, ओलर यांनी है ना अमोनियम सायनेट पासून युरियाचं फॉर्मेशन केलं. किंवा ओलर यांनी कोणता कंपाऊंड फॉर्म केला या टाईपचा क्वेश्चन विचारू शकतात. किंवा ओलरनं कोणत्या कंपाऊंड पासून युरियाचं फॉर्मेशन केलं ते पण विचारू शकतात. अमोनियम सायनेट मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे यावर MCQ विचारू शकतात. ओके, नंतर एक कॉल्फ सिंथेसाइज, कॉल्फनं कोणता कंपाऊंड सिंथेसाइज केला, युरिया, ऍसिडिक ऍसिड, युरोथ्रोपाइन है ना, किंवा मिथेन. युरोथ्रोपाइन कोणता कंपाऊंड है ना कॉल्फने सिंथेसाइज केला, कोणता केला ऍसिटिक ऍसिड. ऑप्शन नंबर 2. ओके, ऑप्शन नंबर 2 ऍसिटिक ऍसिडचं त्यांनी सिंथेसाइज केला. नंतर दिलेले मिथेन वाज सिंथेसाइज बाय, मिथेन कोणी सिंथेसाइज केला. ओके, त्यामध्ये पण बर्थलॉट देतील है ना, बेर्झेलियस देतील, कॉल्फ देतील है ना, ओलर देतील. कोणी केला ऑप्शन नंबर 1 बर्थलॉट यांनी काय केलं मिथेनचं सिंथेसाइज केलं, मिथेन कंपाऊंड सिंथेसाइज केला. व्हायटल फोर्स थेरी वाज पुट फॉरवर्ड बाय, व्हायटल थेरी कोणी पुट केली, कोणी फॉरवर्ड केली, कोणी केली बर्थलॉट दिलेला आहे फर्स्ट, नंतर कॉल्फ दिलेला आहे, नंतर ओलर दिलेला आहे, लास्टला बेर्झेलियस. ओके, व्हायटल फोर्स थेरी प्रपोज बाय, कोणी प्रपोज केली, कोणी सिंथेसाइज केली म्हणजे कोणी पुट केली व्हायटल फोर्स थेरी, बेर्झेलियस यांनी व्हायटल फोर्स थेरी.
कधी पुट केली, या टाईपचे क्वेश्चन विचारू शकतात. कोणी पुट केली, व्हायटल फोर्स थेरी कोणी पुट केली, बेर्जेलियस यांनी कोणती थेरी पुट केली हे पण विचारू शकतात. ओके, तर बेर्जेलियस यांनी व्हायटल फोर्स थेरी पुट केली. कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंडचे आपल्याला काय स्टडी करायचं तर कॅरेक्टरिस्टिक स्टडी करायचे. ओके, कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. फर्स्ट, कंपोजिशन मेनली कंटेन कार्बन, इट मे कंटेन हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन, हॅलोजन. ओके, सोबत कंपोजिशन कोणतं असतं, कार्बन हा मेन कंपाऊंड झाला त्यामधला, म्हणजे जे काही हायड्रोकार्बन म्हणलं आपण, सॅच्युरेटेड किंवा अनसॅच्युरेटेड, अल्केन, अल्कीन, अल्काइन. पण या कंपाऊंड पासून काही हेटेरो आयटम आहेत. ओके, ऍज अ ते ग्रुप असतात आणि ते ग्रुप जर अल्केन, अल्कीन, अल्काइन मधले हायड्रोजन रिप्लेस करून ते ग्रुप जर त्या ठिकाणी पुट केले तर त्या कंपाऊंड पासून एक पर्टिक्युलर फंक्शनल ग्रुप फॉर्म होतो आणि त्या फंक्शनल ग्रुपचे ते मेंबर फॉर्म होतात. म्हणजे अल्कोहोल असेल, इथर असेल, अल्डेहाइड असेल, कीटोन असेल, कार्बोक्सिलिक ऍसिड, अमाइन, नायट्रो अल्केन वगैरे वगैरे है ना. तर मेनली कंटेन कार्बन, इट मे कंटेन ऑल्सो हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन, हॅलोजन. बाकीचे पण कंपाऊंड असतात, हे त्याचं कंपोजिशन झालं. मेनली कॅटनेशन प्रॉपर्टी, द एबिलिटी ऑफ कार्बन एटम टू कंबाईन विथ वन अनदर टू फॉर्म अ लॉंग चेन और रिंग. म्हणजे कॅटनेशन पॉवर जी म्हणतो, कार्बन कार्बन काय करतात, एकमेकांसोबत लॉंगेस्ट चेनचं पण फॉर्मेशन करतात आणि लॉंगेस्ट चेनच्या फॉर्मेशन मध्ये काय फॉर्म होतं रे, कंपाऊंड फॉर्म होतो. त्या कंपाऊंड्सलाच म्हणतात कॅटनेशन प्रॉपर्टीज. सेकंड प्रॉपर्टीज. थर्ड आहे कंडक्शन प्रॉपर्टीज. कंडक्शन प्रॉपर्टीज, बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी है ना कंडक्ट होत नाही किंवा हीट काही त्यामध्ये ट्रान्सफर होत नाही. ओके, बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट साठी ते काय बॅड कंडक्टर आहे. ओके, फोर्थ नंबरची प्रॉपर्टी दिली कॉम्प्लेक्सिटी. तर मोस्टली ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स फॉर्म कॉम्प्लेक्सेस. जे काही कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स म्हणतो आपण, तर ते कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स पण बरेच कॉम्प्लेक्स कंपाऊंड ज्यापासून फॉर्म होतात. किंवा आपण जर पाहिलं ॲरेटेम, ॲस्पार्टेम, ओके, किंवा ड्रग्स पाहिले, नार्कोटिक्स, नॉन नार्कोटिक्स, काही जे ड्रग्स आहेत ते पण कशापासून फॉर्म होतात, कार्बन कंपाऊंड्स पासून फॉर्म होतात. तर ह्यांचे जर स्ट्रक्चर तुम्ही पाहिले तर एकदम कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. जसं नॅप्थिलिनचं स्ट्रक्चर जर पाहिलं आपण है ना, अदर कंपाऊंडचं स्ट्रक्चर पाहिलं, बेन्झिनचं स्ट्रक्चर पाहिलं, तर हे जे कंपाऊंडचे स्ट्रक्चर आहेत हे काय आहेत, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहेत. बरेचसे स्ट्रक्चर म्हणजे नंबर ऑफ बेन्झिन रिंग है ना एकमेकांसोबत फॉर्म होतात. किंवा आपण त्याला काय म्हणतो अरोमॅटिक कंपाऊंड जर पाहिले तुम्ही तर त्यामध्ये कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहेत है ना. तर यामध्ये कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर पण फॉर्म होते, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी पण त्यामध्ये आहे. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टीज दिलेली आहे कंबस्टिबिलिटी. ओके, म्हणजे यामध्ये या कंपाऊंडचं कंबशन होतं का. आता मोस्टली जर तुम्ही पाहिलं तर ऍज अ फ्यूल म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड येतो. म्हणजे अल्केन फॅमिली जर पाहिलं आपण तर ऍज अ फ्यूल म्हणून अल्केन फॅमिलीचा यूज होतो. मिथेन असेल, इथेन असेल, प्रॉपेन असेल, म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसिन है ना, गॅसोलिन, एलपीजी, सीएनजी, हे जे काही गॅसेस आहेत, जे काही फ्युल्स आपण युटिलाइज करतो, हे मोस्टली फ्युल्स कशापासून फॉर्म झालेले ते सर्व फ्युल अल्केन फॅमिली पासून फॉर्म झालेले. आणि हे सगळे कंपाऊंड ऑक्सिजनच्या जर कॉन्टॅक्ट मध्ये आले, ऑक्सिजन सोबत जर रिएक्ट झाले तर काय करतात, लार्ज अमाऊंट्स ऑफ एनर्जी रिलीज करतात. ओके, म्हणजे हे कंपाऊंड कंबस्टिबिलिटी आहे त्यामध्ये. ओके, melting and boiling points. Most of the organic compounds have low melting and boiling points. Low melting आणि boiling points असतो मोस्टली ऑर्गॅनिक कंपाऊंडचा. ओके, आता प्रत्येकाचा मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट डिफरंट असणार आहे. नंबर ऑफ लार्ज अमाउंट्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स प्रेझेंट आहेत. ओके, त्यांचे वेगवेगळे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट्स असणार आहेत. आयसोमेरिझम मेनली जी प्रॉपर्टीज आहेत, कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच असतो पण ते काय करतात, वेगवेगळे स्ट्रक्चर फॉर्म करतात. ओके, वेगवेगळे स्ट्रक्चर फॉर्म करतात. फॉर्म्युला कॉल्ड एज आयसोमर अँड इट्स प्रॉपर्टी ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इज नोन एज आयसोमेरिझम. ही प्रॉपर्टीज कंपाऊंडची मेनली प्रॉपर्टीज आहेत. ओके, आयसोमेरिझम आहेच त्यामध्ये. आणि 8 नंबर दिलेली सोल्युबिलिटी. ओके, मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ओके, आणि वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे. ऑर्गॅनिक जे सॉल्व्हंट आहे त्यामध्ये ते काय करतात, सोल्युबल होतात, पण वॉटरमध्ये सोल्युबल होत नाही. जसं तुम्ही पाहिलं पेट्रोल डिझेल जर पाण्यामध्ये टाकलं ते मिक्स होतं का नाही, किंवा अदर जरी ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील तर ते पाण्यामध्ये जनरली मिक्स होत नाही. आणि काही कंपाऊंड्स आहेत जसं की ज्यामध्ये हायड्रॉक्सी ग्रुप प्रेझेंट आहे, जसं अल्कोहोल असेल, फिनॉल असेल, त्याच्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड असेल, हे थोड्याफार प्रमाणात सोल्युबल होतात कारण त्यामध्ये काय आहे, थोडीशी पोलॅरिटी आहे. ओके, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रॉक्सी ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे त्यामध्ये पोलॅरिटी फॉर्म होते, त्यामुळे ते थोडेफार त्यामध्ये सोल्युबल असतात. पण जनरली मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. जे काही ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे त्यामध्ये ते सोल्युबल असतात. ओके, 9 नंबरची स्टॅबिलिटी. मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर लेस स्टेबल. व्होलॅटाइल कंपाऊंड्स आहेत, कमी स्टेबल आहेत. ओके, मल्टिपल बॉन्डिंग. आता मल्टिपल बॉन्डिंग, कार्बन कॅन फॉर्म मल्टिपल बॉन्ड. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. सिंगल बॉन्ड असतील तर सर्व सिग्मा असतात आणि मल्टिपल बॉन्ड मध्ये पहिला सिग्मा दुसरा पाय. ट्रिपल बॉन्ड असेल तर पहिला सिग्मा दुसरा पाय तिसरा पाय. ओके, तर ह्या प्रॉपर्टीचा ऑलरेडी आपण स्टडी
केलेला आहे. ओके, तर त्या प्रॉपर्टी यामध्ये दिलेल्या आहेत. 11 नंबर दिले लिंकेज. ओके, कोव्हॅलंट लिंकेज आहे, कार्बन कार्बन कोव्हॅलंट बॉन्ड आहे, 100% कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि त्यामध्ये जी लिंकेज आहे त्या लिंकेजलाच काय म्हणतो आपण, कोव्हॅलंट लिंकेज. पॉलिमरायझेशन अंडरगोज पॉलिमरायझेशन फॉर इथेन, इथेन गिव्ह इथिन, पॉलिथिनचं फॉर्मेशन होतं. पॉलिथिन असतील है ना, टेरिलिन असेल, टेरिकॉट असेल, टेफ्लॉन असेल है ना, ऍक्रिलोनायट्रल असेल, जे काही कंपाऊंड्स आहेत हे सर्व पॉलिमर्स आहेत आणि हे काय करतात है ना, नंबर ऑफ मोनोमर्स एकत्र येतात आणि त्यामध्ये कंडेन्सेशन पॉलिमर्स असेल किंवा ऍडिशन पॉलिमर्स असेल, वेगवेगळं पॉलिमरायझेशन होतं. वॉटर मॉलिक्युल्स रिलीज होतो काही ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्डचं फॉर्मेशन होतं, कार्बन कार्बन रॅडिकल फॉर्म करतात आणि ती लॉंगेस्ट चेनचं फॉर्मेशन करतात. म्हणजे दोनही टाईपचं पॉलिमरायझेशन होतं, कंडेन्सेशन असेल किंवा ऍडिशन पॉलिमर्स असतील. ओके, थर्ड नंबरचं आहे रेट ऑफ रिएक्शन. डिपेंडिंग अपॉन द रिएक्टिव्हिटी ऑफ द कंपाउंड्स, रेट ऑफ रिएक्शन व्हेरीज. कोव्हॅलंट ऑर्गॅनिक रिएक्शन आर जनरली स्लो है ना, ऑर्गॅनिक रिएक्शन जनरली स्लो आहेत आणि आपल्याला याचा डिटेल स्टडी करायचा केमिकल कायनेटिक्स मध्ये. रेट ऑफ रिएक्शनचा ते जे न्यूमरिकल पण आहेत ते पण आपल्याला काढायचं. ओडर, हॅव अ कॅरेक्टरिस्टिक ओडर, एक्झाम्पल इस्टर, स्वीट प्लेझंट है ना, अमाइन फिशी, अमाइनचा फिशी टाईप येतो, स्वीट प्लेझंट येतो है ना. वेगवेगळ्या टाईपचे ओडर, काही पंजन ओडर पण आहेत. ओके, वेगवेगळ्या टाईपचे त्यांचे ओडर आहेत, आपण ते काही फिक्स सांगू शकत नाही. फंक्शनल ग्रुप, आता काय फंक्शनल ग्रुप, ऑर्गॅनिक कंपाऊंड स्टडी करत असताना जे काही हायड्रोकार्बनचा आपल्याला स्टडी करायचा, मी तुम्हाला सांगितलं अल्केन असेल, अल्किन असेल, अल्काइन असेल आणि मोस्ट ऑफ द कंपाऊंडचा स्टडी तुम्ही है ना ऑलरेडी, हे जे काही अल्केन अल्किन अल्काइन हे तुम्ही ऑलरेडी 10वी मध्ये पाहिलेले आहेत. ओके, आणि या कंपाऊंड्स मध्ये एक पर्टिक्युलर ग्रुप फॉर्म होतो आणि तो ग्रुप जर अल्केन म्हणजे हायड्रोजन ऑफ अल्केन रिप्लेस बाय द फंक्शनल ग्रुप, देन द प्रॉपर्टीज गिव्ह ऍज पर देअर फंक्शनल ग्रुप. त्या प्रॉपर्टीज काय करतात ते त्या फंक्शनल ग्रुप नुसार शो करतात. इट इज अ पार्ट ऑफ मॉलिक्युल्स और कॅरेक्टरिस्टिक ग्रुप ऑफ द मॉलिक्युल्स विच लार्जली डिटरमाइन प्रॉपर्टीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इज कॉल्ड एज अ फंक्शनल ग्रुप. ओके, म्हणजे एक पार्ट, एक छोटा पार्ट आणि वेगवेगळे हेटेरो आयटम ते कंबाईन होतात आणि एक ग्रुप जनरेट करतात आणि तो ग्रुप काय करतो, एक त्याच्या पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक शो करतो. त्या ग्रुपला आपण काय म्हणतो, फंक्शनल ग्रुप. अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, कार्बोक्सिलिक ऍसिड असेल, ईस्टर असेल, अमाइन असेल, नायट्रो असेल है ना, वेगवेगळे फंक्शनल ग्रुप त्यामध्ये असतील, तर ते सर्व फंक्शनल ग्रुप येतात. त्यानंतर दिलेले होमोलॉगस सिरीज. ओके, आता मोस्ट ऑफ द कंपाऊंड पाहिला असेल तर तो होमोलॉगस सिरीज फॉर्म होते. होमोलॉगस सिरीज कशाला म्हणतात, जसे CH2A किंवा CHA किंवा CA, तर हे काय करतं, वेगवेगळे स्ट्रक्चर जनरेट करतं. CH2 असेल तर एक लॉंगेस्ट चेनचं फॉर्मेशन करतं, CH असेल तर ब्रँच फॉर्म करतं, C असेल तर ब्रँच नेटवर्क स्ट्रक्चर फॉर्म करतं. ओके, तर हे काय करतं, होमोलॉगस सिरीज येते. ओके, CH2 झाली होमोलॉगस सिरीज. अ क्लास ऑफ कंपाउंड्स इन विच सक्सेसिव्ह मेंबर डिफर बाय CH2 ग्रुप आर कॉल्ड एज homologous and the series of the compounds is called as homologous series. Example alkane, methane, ethane, propane, butane, pentane, hexane, heptane है ना, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉन इंडिकेन, या सगळ्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं फर्स्ट आणि सेकंड कंपाऊंड्स मध्ये जर डिफरंट कशाचा असेल तर तो CH2 चा डिफरन्स असतो. म्हणजे एक कार्बन आणि 2 हायड्रोजन. तर हा जो सिक्वेन्स आहे CH2 चा, या सिक्वेन्सलाच काय म्हणतात, होमोलॉगस सिरीज. सर्वांमध्ये जो डिफरन्स असतो तो कशाचा असतो, ते CH2 चा असतो. एक कार्बन आणि 2 हायड्रोजन डिफर आहे. म्हणजे मिथेन आणि प्रोपेन मध्ये जर पाहिलं, मिथेन आणि इथेन मध्ये जर पाहिलं तर CH2 वेगळा आहे आणि इथेन आणि प्रोपेन मध्ये पाहिलं, इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, C2H6 आणि प्रोपेनचा C3H8. तर त्यामध्ये काय, एक कार्बन आणि 2 हायड्रोजन वाढले, तर एक कार्बन आणि 2 हायड्रोजन म्हणजे CH2. तर CH2 ला म्हणतात होमोलॉगस सिरीज. यामध्ये मोस्ट ऑफ द कंपाऊंड डिफर बाय होमोलॉगस सिरीज आहे, म्हणजे CH2 ने वेगवेगळे येते. ओके, नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ड ऑन स्ट्रक्चर. CH3, CH2, CH2, CH3. आता हे जर स्ट्रक्चर पाहिलं तुम्ही तर हे लिनियर स्ट्रक्चर आहे. ओके, आणि CH2, CH2, CH2 हे जर स्ट्रक्चर पाहिलं तर हे सायक्लिक स्ट्रक्चर आहे. मग आता या कंपाऊंड्सला ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर 2 टाइप मध्ये आपण डिवाइड करतो. एक झालं ओपन स्ट्रक्चर आणि दुसरं झालं क्लोज स्ट्रक्चर. म्हणजे हे जे N ब्युटेन आहे आणि हे जे सायक्लोब्युटेन आहे हे सायक्लिक आहे आणि हे लिनियर स्ट्रक्चर आहे. ओके, तर त्यानुसार त्यांचे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू स्ट्रक्चर, या 2 स्ट्रक्चर मध्ये डिफरन्स काय, एक N ब्युटेन, एक सायक्लोब्युटेन. तर एक जे स्ट्रक्चर आहे हे कोणते, N ब्युटेन इज अ चेन कंपाऊंड. ओके, लिनियर स्ट्रक्चर किंवा चेन स्ट्रक्चर आहे. आणि दुसरं सायक्लोब्युटेन इज अ क्लोज चेन कंपाऊंड. हे काय, क्लोज आहे म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चर आहे. एक लिनियर स्ट्रक्चर आहे आणि एक सायक्लिक स्ट्रक्चर आहे. हा त्यांच्यामध्ये काय दोघांमध्ये डिफरन्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स फर्स्ट त्यांचं क्लासिफिकेशन केलं, ओपन चेन कंपाऊंड्स आणि दुसरे क्लोज चेन कंपाऊंड्स. ओपन चेन कंपाऊंड्स मध्ये त्याला म्हणतात ॲलिपॅटिक किंवा असायक्लिक कंपाऊंड. त्या कंपाऊंड्सला म्हणतात सायक्लिक किंवा रिंग कंपाऊंड्स. ओके, फर्दर आपण काय करतो, ओपन चेनचे क्लासिफिकेशन करतो. ओपन चेन आर क्लासिफाइड इनटू है ना डिफरंट टाइप. ओपन चेन मध्ये कोणकोणते, मग त्यामध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. त्या सॅच्युरेटेड मध्ये एन असेल, आयसो असेल, न्यू असेल, म्हणजे लिनियर आणि ब्रँच. ओके,
डबल क्लोज मध्ये काय क्लोज स्ट्रक्चर असेल त्यामध्ये पण काय असतील है ना सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड टाईप आहेत. ओके, त्यामध्ये परत ॲलिपॅटिक आणि एरोमॅटिक कंपाऊंड्स आहे. ॲलिपॅटिक मध्ये मग अल्केन अल्किन अल्काइन, मग सायक्लो अल्केन सायक्लो अल्केन सायक्लो अल्काइन, त्यामध्ये पण सायक्लिक स्ट्रक्चर आहे. एरोमॅटिक मध्ये पण बेंझोनाइट नॉन बेंझोनाइट स्ट्रक्चर आहेत. असे वेगवेगळे स्ट्रक्चर त्यामध्ये पण जनरेट होतात. तर यामध्ये ॲलिपॅटिक किंवा सायक्लिक कंपाऊंड्स मध्ये एन ब्युटेन दिलेला आहे, आयसोब्युटेन दिलाय. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण एक लिनियर स्ट्रक्चर आहे आणि एक ब्रँच स्ट्रक्चर आहे. ओके, आता यामध्ये एन ब्युटेन इज अ स्ट्रेट चेन कंपाऊंड्स अँड आयसोब्युटेन इज अ ब्रँच चेन कंपाऊंड्स. ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ओपन चेन कंपाऊंड्स आणि क्लोज चेन कंपाऊंड्स. ओपन चेनचे स्ट्रेट चेन आणि ब्रँच चेन. नंतर आता क्लोज चेन कंपाऊंड्स. क्लोज चेन मध्ये आहे ना हे स्ट्रक्चर दिलेले आणि ते दुसरं स्ट्रक्चर दिलेले. हे स्ट्रक्चर जर पाहिलं तर होमोसायक्लिक आहे आणि हे हेट्रोसायक्लिक आहे. यामध्ये सर्व कार्बन आहे पण एक नायट्रोजन आहे. यामध्ये सर्व कार्बन आहेत. हे झालं होमोसायक्लिक. ओके, म्हणजे सगळे आमच्या घरचे जे दुसरं कोणीच नाही बोललं त्याला म्हणतात होमोसायक्लिक. होमो मीन्स घरचे. ओके, घरच्यांची सायकल म्हणजे सर्व एकाच फॅमिलीचे मेंबर आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आमच्या घरी प्रोग्राम आहे, आमचे सर्व तांगडे बोलवले, दुसरं कोणीच नाही बोललं, दुसरं सरनेमचं व्यक्तीच नाही. ओके, पण एखादं जर दुसरं व्यक्ती आलं तर मग तो होमोसायक्लिक होतो का? नाही, तर अदर पण पर्सनॅलिटी त्या ठिकाणी सरनेमची पर्सनॅलिटी त्या ठिकाणी प्रेझेंट आहे, तो झाला हेट्रोसायक्लिक. तर तसे दोन टाईप पडतात, होमोसायक्लिक आणि हेट्रोसायक्लिक. ओके, मग आता परत या दोन कंपाऊंडचं क्लासिफिकेशन बेंझिन आणि पॅरेडिन. ओके, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू स्ट्रक्चर? फर्स्ट कंपाऊंड स्ट्रक्चर इन दिस स्ट्रक्चर है ना होमोसायक्लिक कंपाऊंड्स है ना, ज्यामध्ये फक्त कार्बन कंपाऊंड्स त्याला होमोसायक्लिक म्हणलेले. बेंझिन इज अ होमोसायक्लिक कंपाऊंड्स. आणि दुसरा द कंपाऊंड्स विच हॅज इन्क्लूड वन और मोर दॅन हेट्रो ॲटम्स लाईक ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर इन द रिंग ऑफ कार्बन ॲटम. ओके, त्याला म्हणतात हेट्रोसायक्लिक. मग आता यामध्ये काय पॅरेडिन इज अ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ नायट्रोजन ॲटम. सर्व कार्बन आहे पण त्यामध्ये एक नायट्रोजन आहे, त्या नायट्रोजन मुळे तो कंपाऊंड काय झाला रे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड झाला. पॅरेडिन हेट्रोसायक्लिक आणि बेंझिन होमोसायक्लिक. मग ऑर्गॅनिक कंपाऊंड फर्दर डिवाइड इनटू ओपन चेन कंपाऊंड्स. ओके, ओपन चेन मध्ये दोन टाईप पडलेले आहेत, कोणते सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेडचे. ओके, क्लोज मध्ये दोन टाईप पडले, होमोसायक्लिक आणि हेट्रोसायक्लिक. होमोसायक्लिकचे फर्दर दोन टाईप पडतात. ओके, ॲलिबॅटिक ॲलिसायक्लिक आणि दुसरं एरोमॅटिक. यामध्ये पण ॲलिसायक्लिक आणि एरोमॅटिक, यामधले फक्त एरोमॅटिक जे हे नॉन बेंझोनाइड आहेत, यामधले बेंझोनाइड आणि नॉन बेंझोनाइड दोन टाईपचे कंपाऊंड त्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, होमोसायक्लिक कार्बोक्सिलिक कंपाऊंड. मग यामध्ये सायक्लोब्युटेन दिलेला आहे आणि यामध्ये बेंझिन दिलेला आहे. तर हा जो सायक्लोहेक्झेन दिलेला आहे, बेंझिन दिलेला आहे, दोघांमध्ये 6 कार्बन आहे. पण दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तर हा जो सायक्लोहेक्झेन आहे हा आहे ॲलिसायक्लिक. ओके, हा ॲलिसायक्लिक कंपाऊंड आहे आणि हा जो कंपाऊंड आहे हा आहे एरोमॅटिक कंपाऊंड. इफ द होमोसायक्लिक कंपाऊंड्स कार्बन एटम आर लिंक्ड बाय सिंगल बॉन्ड ओनली देन द कंपाऊंड्स आर नोन एज ॲलिसायक्लिक कंपाऊंड. आणि ज्यामध्ये अल्टरनेट पोझिशनला डबल बॉन्ड आहेत ओके त्याला आपण हेट्रोसायक्लिक. ऍक्च्युली आपल्याला एरोमॅटिकच्या प्रॉपर्टीज खूप डिफरंट आहेत. ओके, त्या वेगवेगळ्या 4 प्रॉपर्टीज त्या आपल्याला पाहिजेत पण तरी एक दिलेले. इफ होमोसायक्लिक कंपाऊंड्स कंटेन ऍट लिस्ट वन aromatic ring which resemble benzene in their chemical behavior then those compounds are known as aromatic compounds. त्याला aromatic compounds कन्सिडर करतात आणि याला सायक्लोहेक्झेन कन्सिडर करतात, म्हणजे तो झाला ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स. ओके, तर आता हे फायनल क्लासिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे होमोसायक्लिकचं हेट्रोसायक्लिकचं. कोणतं? ॲलिसायक्लिक कंपाऊंड आणि एरोमॅटिक कंपाऊंड. हेट्रोसायक्लिक मध्ये पण सेम तसं होतं, ॲलिसायक्लिक आणि एरोमॅटिक कंपाऊंड. हे झालं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपल्याला ओके फर्दर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण समजून घेऊ. इथपर्यंत जर कुणाला काही अडचण असेल तर मला नक्की कळवा, कमेंट्स मध्ये सांगा मला काही अडचण असेल तर. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, यांचे जे काही व्हिडिओ लेक्चर आहे किंवा जे काही तुमचे डाऊट असतील तर ते जर क्लिअर करायचे असतील तर मला तुम्ही मेसेज करू शकता. मी त्या टॉपिकवर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बनवून पाठवेल. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, थँक्यू. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहू नेक्स्ट टॉपिक. ओके, तोपर्यंत